नमस्कार, विवेक बुवा गोखले या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरील नवीन व्हिडिओची माहिती प्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं. नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां. भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं. सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलम्. काषायवाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलम्. गोष्वानक्रीडनपरं निगमान्तकेलिं. देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि. कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः. दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादश्रीवल्लभः. औदुम्बरातळवटी नरसिंहयोगी कृष्णातटी. परमशान्तिसुखासि भोगी ध्यानस्थ होवुनि समस्त चरित्र पाहे. अनन्य जो शरण इच्छित देत आहे. त्रयमूर्तिराजा गुरुतोची माझा. कृष्णातिरिवास करोनि ओझा. सुभक्त तेथे करीती आनंद. ते सूर स्वर्गी पाहती विनोद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काषाय वस्त्रं करदंडधारिणं. कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं. चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ श्री मंद्रुसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त. मंडळी नमस्कार. श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुक पेजवरील आत्ता उपस्थित असलेल्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना, भगवत भक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आणि हा व्हिडिओ फेसबुक लाईव्हचा कालांतरानं उद्या जेव्हा विवेक बुवा गोखले या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित होईल, पोस्ट होईल, तेव्हा यूट्यूबच्या मार्फत बघणाऱ्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांनाही माझा प्रेमपूर्वक नमस्कार. जसं आज मध्यरात्री पहाटेच्या वेळेला मी औदुंबरवासी प्रभू तारी तारी रे भक्ता तारी तारी रे असा एक व्हिडिओ, अगदी असं कल्पना नसतात आपल्याला ह्या गोष्टी अशा काही घडू शकतील, सहज म्हणून त्यांनी रचलेलं पद चर्चा झाली, एकाने रेकॉर्ड केलं, पण त्या प्रत्येक शब्दातली अर्थता, गुरुचरित्रातल्या अनेक लीला आणि तो अभंग, शेवटची आठवण ठरली माघ महिन्यातली की मी आजच्या गुरुवारी अनायसे वडिलांचा 10वा असल्यामुळे दत्तभक्तीचं एक पद आपल्यापर्यंत पोहोचावं म्हणून आपल्या सगळ्यांना शेअर केलं. त्यात शेवटी जसं त्यांनी वर्णन केलंय की ज्याचे मनी भाव तसा त्यासी तारी रे दत्ता तारी तारी रे.
तर जसा हृदयातला भाव तसा देव. या नात्याने आज 10वाही दिवस होता आणि निश्चित खात्री होती, निश्चित कामना होती हीच की दत्तकृपेत उभं आयुष्य ज्यांनी घालवलं, चला पहिली काही वर्ष गेली असतीलही, मी त्यात लिहिलेलंच आहे पोस्टमध्ये, पण ही शेवटची वर्ष 15-20 वर्ष रोज दत्तचरणाची सेवा घडली. पालखी महापूजेच्या वेळेला उपस्थित राहणं, सकाळी देवांना पाणी घालणं. तर अशा भक्ताचं कल्याणच महाराज निश्चितपणानं करणार. आम्ही दशक्रिया विधीसाठी म्हणून गेलो घाटावरती. काही अगदी शासकीय मर्यादा पाळून 5-7 जण फक्त उपस्थित राहण्याची मर्यादा, तेवढीच मंडळी, नाही तर अन्यथा इतकी मंडळी येऊ इच्छित होती. पण शासकीय मर्यादा आडवी आल्यामुळं किंवा तिथं ओंकारेश्वरला पोचायला मर्यादा असल्यामुळं खूप जणांना येऊ नका असं नाईलाजानं सांगावं लागलं. विधी पूर्ण झाला आणि पिंड हातात घेतला आणि इथून घरातनं निघतानाच दत्तभाऊनी म्हणून गेलो होतो, प्रार्थना करून गेलो होतो की कुठल्याही गोष्टीमध्ये मन अडकू नये, एवढीच प्रार्थना दत्तचरणी केली होती. आणि पिंड पूजा केल्यानंतर पिंड घेऊन ज्यावेळेला ओंकारेश्वरच्या घाटावरती सगळे आप्त इष्ट नातेवाईक आम्ही खाली उतरलो, त्या चौकोनावरती पिंड फक्त ठेवायचा अवकाश, एक कावळा तिथं उपस्थित होता पण त्यानं स्पर्श केला नाही. मी पिंड ठेवेपर्यंत 7व्या-8व्या सेकंदाला, सेकंद सांगतोय हा, मिनिट पण नव्हे, 15 सेकंद पण नव्हे, 8व्या सेकंदाला, 10व्या सेकंदाला एक दुसरा कावळा आला त्वरेनं. आणि अगदी जसं काही मी तो ठेवून नमस्कार सुद्धा माझा घेतला नाही, इथपर्यंत वेळ आली की दुसरा कावळा आला, लगेच स्पर्श झाला. तिसरा आला, त्यानं स्पर्श केला, पण 10व्या सेकंदाच्या आत काक स्पर्श झाला आणि डोळ्यात अश्रुधारा आली. एवढंच वाटलं की दत्तगुरूंनी निश्चितपणानं त्यांना आपल्या चरणी रुजू करून घेतलं. कुठलीही वासना शिल्लक नाही, निर्वासन स्थिती. असंच निश्चितपणानं घडलं. दत्तभावांनीचा एक पाठ केला आणि पुन्हा आत येऊन उर्वरित विधी केले. क्षौरादी विधी गुरुजींनी करायला सांगितलं म्हणून पुन्हा एकदा हाच क्षौरविधी. आपण सगळेजण मिळून, आज गुरुवार पण आहे, दत्तभावांनीचा एक पाठ म्हणूया आणि आजच्या दशांत विधीनंतर वडिलांचाही मार्गक्रमणा उत्तम रीतीने होवो आणि या महामारीमधून आपल्या सगळ्यांना एक मानसिक बळ मिळो म्हणून आजच्या गुरुवारी एक सामूहिक पाठ थोडा फास्ट म्हणूया, त्वरेनं म्हणूया, पण आजचा एक पाठ दत्तभावनीचा म्हणून आजच्या विषयाकडे वळूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय योगीश्वर दत्त दयाळ, तुझ एक जगमा प्रतिपाळ. अत्र्य नसूया करी निमित, प्रगट्यो जग कारण निश्चित. ब्रह्मा हरिहर नो अवतार, शरणागत नो तारणहार. अंतर्यामी सच्चित सुख बहार, सद्गुरु द्विभुज सुमुख. झोळी अन्नपूर्णा करमाह्य, शांती कमंडल कर सोहाय. ख्याय चतुर्भुज षडभुज सार, अनंत बाहू तू निर्धार. आव्यो शरणे बाळा जाण, ऊठ दिगंबर चाल्या प्राण. सुणी अर्जुन केरो साध, रिझ्झो पूर्वे तू साक्षात. दिद्धी रिद्धी सिद्धी अपार, अंते मुक्ती महापद सार. कीधो आजे केम विलंब, तुझ विण मुझने ना आलंब. विष्णु शर्म द्विज तार्यो एम, जम्यो श्राद्ध मा देखी प्रेम. जंभ दैत्यती त्रास्या देव, किधी म्हेरते त्या ततखेव. विस्तारी माया दितिसुत, इंद्र करे हाणाव्यो तूर्त. एवी लीला कैकै शर्व, किधी वर्णवे कोते सर्व. दोड्यो आयु सुतने काम, किधो एने ते निष्काम. बोध्या यदुने परशुराम, साध्य देव प्रल्हाद अकाम. एवी तारी कृपा अगाध, केम सुणे ना मारो साध. दोड अंत ना देख अनंत, मा कर अधवच शिशुनो अंत. जोई द्विज स्त्री केरो स्नेह, थयो पुत्र तू निस्संदेह. स्मर्तृगामी कलितार कृपाळ, तार्यो धोबी छेक कमार. पेट पीडथी तार्यो विप्र, ब्राह्मण शेठ उगार्यो क्षिप्र. करे के मना मारी भार, जो वाणी गम एक जवार. शुष्क काष्ठने आण्या पत्र, थयो केम उदासीन अत्र. जर जर वंध्या केरा स्वप्न, कर्या सफलते सुतना कृत्स्न. करी दूर ब्राह्मण नो कोड,
कीधा पूर्ण येना कोड वंध्या भय सदुजवी देव हरियो दारिद्र्य ते ततखेव झालर खाई रिज्यो एम दिधो सुवर्ण घट सप्रेम ब्राह्मण स्त्री नो मृत भरथार दिधो सजीवन ते निर्धार पिशाच पीडा कीधी दूर विप्रपुत्र उठाड्यो शूर हरि विप्रमद अंत्य जहात रक्षो भक्त त्रिविक्रमतात निमेष मात्रे तंतुक एक पहुचाड्यो श्री शैले देख एकी साथे आठ स्वरूप धरी देव बहुरूप अरूप संतोषा निज भक्त सुजात आपी परचाओ साक्षात यवन राजनी टाळी पीड जात पातनी तनेन चीड रामकृष्ण रूपे ते कीधी लीलाओ कैते तार्या पत्थर गणिका व्याध पशुपंखी पण तुजने साध अधम उदाहरण तारू नाम गाता सरे न शाशा काम आधी व्याधी उपाधी सर्व टळे स्मरण मात्र थी शर्व मूठ चोट ना लागे जाण पामे नर स्मरणे निर्वाण डाकण शाकण भयसासूर भूत पिशाचो जंद असुर नासे मुठी दैनय तूर्त दत्त धून सांभळता मूर्त करी धूप गाए जे एम दत्त बावनी आस प्रेम सुधरे तेना बन्ने लोक रहे न तेने क्याए शोक दासी सिद्धी तेनी थाय दुःख दारिद्र्य तेना जाय बावन गुरुवारे नितनेम करे पाठ बावन सप्रेम यथावकाशे नित्य नियम तेने कधी न दंडेयम अनेक रूपे एज अभंग भजता नडे न माया रंग सहस्रनामे नामी एक दत्त दिगंबर असंग छे वंदू तुझने वारंवार वेद श्वास तारा निर्धार थाके वर्णवता जाशेष कोण रांकहू बहुकृत वेश अनुभव तृप्ती नो उद्गार सुणी हशे ते खाशे मार तपसी तत्वमसी ए देव बोलो जय जय श्री गुरुदेव बोलो जय जय श्री गुरुदेव बोलो जय जय श्री गुरुदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। कालच्या विषयाकडे वळूया, रोजच्या चालू असलेल्या। अनेक जण विचारतात की ब्रॉडकास्ट लिस्टवरती वेगवेगळे संदेश येत आहेत। कित्येकांना फेसबुकवरती आज पाहिल्यानंतर असं वाटलं की व्हॉट्सॲपवरती हा व्हिडिओ आपल्याला मिळाला तर फार बरं होईल, म्हणून मग अनेकांचे तसे संदेश आल्यानंतर आज सकाळी तोच व्हिडिओ पुन्हा व्हॉट्सॲपवरती सुद्धा आपल्या सगळ्यांना ब्रॉडकास्ट लिस्टवरती पाठवला। कित्येक लोकांचा अजून छोटासा गैरसमज आहे की नाव आमचं दिसत नाही असं ते विचारतात, परंतु मी दरवेळेला सांगत आलोय, गेलं वर्षभर सांगत आलोय की हा व्हॉट्सॲपचा ग्रुप नव्हे, त्या लिस्टमध्ये त्या यादीत आपला नंबर फक्त समाविष्ट आहे। जेव्हा नोटिफिकेशन एखादी पाठवायची असेल, एखादा निरोप आपल्यापर्यंत पोहोचवायचा असेल तर तो 1 to 1 माझ्याकडून आपल्यापर्यंत तो पोहोचतो। त्यामुळे अन्य ग्रुपमधले आणखीन लोक आपल्याला दिसत नाहीत असं जर आपल्याला वाटत असेल तर तो व्हॉट्सॲपचा ग्रुप नाही आहे, ती ब्रॉडकास्ट लिस्ट आहे। त्यामुळे आपले ज्यांनी 9403356270 या नंबरवरती मेसेजेस केले, त्यात नुसतंच मेसेज करून मला ॲड करा असं म्हटलं तर मला कोण आहे, पुन्हा जो मी कोण आहे हा जो विषय चाललाय, जरा गमतीने बोलायचं झालं तर ते मी कोण आहे व्यवहारातली ओळख ती जरा मला सांगितल्याशिवाय मी तो नंबर ॲड कसा करणार, मी नाव कसं सेव्ह करू शकणार। त्यामुळे नुसतं प्लीज ॲड मी, मला ॲड करा ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये असं न लिहिता त्या नंबरवरती आपलं नाव, गाव आणि एखादा स्वल्पसा परिचय। मी दरवेळेला सांगत आलो की तुम्ही काय कमवता, कुठला उद्योग करता, काय करता, याच्याशी काही कर्तव्य नाही, काही घेणं देणं नाही। कुठल्या गुरुपरंपरेतले आहात का, कुठल्या देवदेवतेला मानता, किंवा कोणी नाना महाराजांचा अनुग्रहित असेल, कोणी गजानन महाराजांचा असेल, ती आपली ओळख जर सांगता आली तर ती अवश्य सांगा। जे ॲड नाही झालेत अजून त्यांच्यासाठी। तशा तर आत्तापर्यंतच्या आपल्या एकंदरीत 4-5
जवळजवळ लिस्ट तयार आहे. इतकी सगळी मंडळी त्यात ॲड आहेत. फक्त जेव्हा मेसेज मी पाठवतो तेव्हाच तो आपल्याला पोचेल. ते उठसूट सतत सुप्रभात शुभेच्छा असं होणार नाही त्यातनं. त्यामुळे अजून बऱ्याच लोकांना कन्फ्युजन आहे. खूप लोकांचे दिवसातनं 5-10 वेळा तरी मेसेज येतात, आम्हाला अजून ॲड केलेलं दिसत नाही, आम्हाला ॲड केलेलं दिसत नाही. ॲड आपल्याला केलेलं आहे. ज्यांना त्यात ॲड व्हायचं आहे त्यांनी फक्त नाव, गाव आणि अल्पपरिचय करून पाठवा. नुसतं मला ॲड करा असं म्हणून चालणार नाही. असो, आता मूळ विषयाकडे वळूया. गेल्या 3-4 दिवसापासून आपण मी कोण, कोहम, कथमिदं जातं, को वा कर्तास्य विद्यते, उपादानं किमस्तीह विचार सोयमीदृशः या श्लोकावरती सूत्रश्लोक ठेवून विचार करतोय की विचार म्हणजे कशाचा, तर ब्रह्माचा विचार करणं, आत्मवस्तूचा विचार करणं म्हणजे खरा विचार करणं. आत्मविचार चिंतन याचा अर्थच असा आहे की माझ्या आतमध्ये काय असं आहे की ज्यामुळे मी सर्व व्यवहार करतो, माझ्याकडनं सगळे व्यवहार केले जातात, असं माझ्या ठिकाणी काय आहे नेमकं याचा विचार. आत्मस्वरूपी रंगणं म्हणजे काय, आत्मवस्तूच्या ठिकाणी एकरूप होणं म्हणजे काय, आत्म्याचं चिंतन म्हणजे काय. शरीर येतं, शरीर जातं, वासावसी जीर्णानी यथा विहाय, श्रीकृष्ण भगवान सांगतात. तसं घरात आल्यानंतर मी टी शर्ट घालतो, टी शर्ट घातल्यानंतर बाहेर जाताना एखादा दुसरा सदरा घालतो. जसे मी कपडे बदलत असतो दिवसभरात, कार्यक्रमाच्या वेळेच्या ऍक्टिव्हिटीप्रमाणे वेगवेगळे आपण जसे दिवसभरात कपडे बदलतो. झोपताना आपण वेगळे कपडे घालतो, स्नानानंतर सकाळी वेगळे कपडे घालतो. आपल्या आपल्या दिनक्रमाप्रमाणे आपण कपडे बदलत असतो. जसे आपण कपडे बदलतो आणि नवीन एक कपडे बदलल्यानंतर दुसरा सदरा घालतो, हे जितक्या सहज करतो त्याप्रमाणे आत्मा हा शरीर घेत असतो, सोडत असतो. तृण जलुका इवत असं म्हणतात. म्हणजे गुरुजी फार छान सांगायचे, मी खूण करून दाखवतो आपल्याला. असा जर इथे हे ठेवला तर 2 पाय, इथे 2 पाय असतात, तो एक किडा असतो. तो इथं मी आता ठेवू का पाय, पुढचे 2 पाय, त्याचे 2 पाय इथे असतात मागे, हा असा इथे 2 पाय असतात, हा अंगठा इथे, आणि इथे पुढचे 2 पाय इथे चाचपतो, इथे चाचपणी करतो, इथे चाचपणी करतो, इथे चाचपणी, परत इथे बघतो. हे त्याला बरं वाटलं की ते 2 पाय तिथे पक्के करतो आणि मग मागचे 2 पाय असे उचलतो आणि तिथे आणून ठेवतो. परत पुढचे 2 पाय चाचपणी करतो. असा कोणी एक पाण्यामधला जो किडा असतो, तो जसं ज्या पद्धतीने व्यवहार करतो, अगदी तसंच जीवात्मा जीव सोडत असताना पुढची माझी योग्य अशी जागा कुठली आहे, कुठं मी तिथं जायचंय, ते सगळं चाचपणी करतो, पाहतो, आणि मग इथून तो तिथं पक्क झाल्यानंतर मग तिथून पाय मागचे काढतो आणि तिथं आणून ठेवतो. इतकं सगळं सुसूत्रतेने जमलंय. आणि मग त्या अनुषंगाने मला मात्र ते का ज्ञान होत नाही, तर एकाने जो प्रश्न विचारला त्या संदर्भाने की बुवा मल, विक्षेप आणि आवरण म्हणजे नेमकं आहे तरी काय, या अनुषंगानं आपण कालच्या दिवशी सांगितलं. जे काल उपस्थित नसतील त्यांनी कालचा यूट्यूबचा भाग, कालचा झालेला भाग यूट्यूबवरती नक्की बघू शकतात. परंतु थोडीशी उजळणी आणि आजच्या विषयाकडे वळायचं असेल तर अंतःकरण, त्या अंतःकरणात वृत्तीचे तरंग उठत असतात. इथंपर्यंत आपल्याला काल सांगितलं होतं. मुळी नाभिस्थानी वृत्ती उठावे, तयासी अंतःकरणायसे म्हणावे, तेच वृत्ती जव हृदयी अभिभवे, तव मन म्हणती तयासी, अशी एकनाथ महाराजांनी केलेली व्याख्या मनाची. पण त्याच्या आधीच्या ओळीत ते काय म्हणतात, मुळी नाभिस्थानी वृत्ती उठावे, तयासी अंतःकरणायसे म्हणते. वृत्तीचे जे कारंजे उठतात त्याला अंतःकरण असं म्हणा. आणि त्या अंतःकरणाच्या शुद्धीसाठी, अंतःकरणापासून बोलत असताना आपण जेव्हा म्हणतो छातीवर हात ठेवून, तेव्हा छातीवर हात ठेवून अंतःकरण नसतं. एखादी गोष्ट आपण इथून, काही गोष्टी फक्त बोलण्यापुरतं असतात आणि काही, म्हणून मराठीत म्हण आहे ना, ओठातून आणि पोटातून. काही केवळ बोलायचं असतं म्हणून फक्त बोलायचं, फॉर्मॅलिटी म्हणून. आणि काही ना इतकी कळकळ असते, अगदी पोट तिडकीने, म्हणजे अगदी पोटापासून असतं ते, केवळ तोंड इथून नसतं, ते एवढ्या पुरतं नसतं, इथून असतं अगदी. ते असतं ते अंतःकरण बरं का, इथून अगदी आतून. त्याला अगदी सोप्या भाषेत बेंबीच्या देठापासून अगदी तो ओरडतोय असं म्हणतात. बेंबीच्या देठापासून म्हणजेच काय, अंतःकरणापासून अगदी सांगतोय तो. तर त्या अंतःकरणाची शुद्धी, त्या अंतःकरणामध्ये 3 पद्धतीचे दोष आहेत. एक आहे मल, एक आहे विक्षेप आणि एक आहे आवरण.
कुठल्याही परमेश्वर प्राप्तीच्या मार्गामध्ये विशेषतः भक्तियोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग 3 योगाने आपण परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. अन्य पण मार्ग आहेत, पण हे मुख्य प्रधान 3 मार्ग धरलेत. आणि या 3ही मार्गांची फलप्राप्ती एवढीच आहे की परमात्म तत्वाची प्राप्ती व्हावी. मला इथे कोणीतरी आता विचारले आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? आत्म्याचा बोध व्हावा, आत कोण आहे त्याविषयीचं ज्ञान खऱ्या अर्थानं कळावं, म्हणजे आत्मसाक्षात्कार होणं. सत्य आहे परमात्म स्वरूप, ज्ञानस्वरूप आहे आणि ते अनंत आहे. सत्य ज्ञानानंद ब्रह्म सत्य आहे, ज्ञानस्वरूप आहे आणि अनंत आहे ते ब्रह्म. म्हणून जो मल आहे चित्ताच्या ठिकाणी, उचित अनुचित कुठलाही विचार न करता स्वैराचारानं वागणं, अनाचारानं वागणं, वाटेल तसा दिनक्रम ठरवणं, वाटेल त्या पद्धतीनं व्यवहार आचार करणं, किंबहुना शरीराला मी आहे असं समजून देहात्म भावना दृढ करून यावत जीवेत सुखन जीवेत ऋणं कृत्वा घृतम पिबेत, अगदी असंच्या असं वर्णन एखाद्या चार्वाकानं जसं केलंय तसं पुन्हा म्हणाले हे शरीर कुठे मिळणार आहे? उपभोग घ्या, भरपूर उपभोग घ्या या शरीराकडून. म्हणून खाण्यापिण्याचे असतील, कपड्या लत्त्याचे असतील, जाण्या येण्याचे असतील, फिरण्याचे असतील, अनेकविध पद्धतीनं स्वैर पद्धतीचा व्यवहार करत राहणं हे चित्ताचं मलिनीकरण आहे, हे लक्षात ठेवायचं. मल म्हणजे निराळ. आणखीन काय तर काल मी बोलताना म्हणालोय की पंचविषयांमध्ये अतिशय रंगून जाणं, पंचतात्विक देह धरुनी डुंबतो जगदांतरी, खंत नाही खेद नाही भुलवितो मी अंतरी. याचा अर्थच असा आहे की मी इतकी देहात्म भावना पक्की केली की देह म्हणजे मी आहे, मी सुखी होतो म्हणजे देह सुखी होतो असं वाटतं त्याला, जीवात्म्याला. आणि म्हणून तो पंचविषयात रंगून जातो. हेच त्याच्या चित्ताच्या 3 दोषातला जो पहिला दोष मल, तो दोष आहे. कसंही वागणं, स्वैर वागणं. अगदी सोपी व्याख्या काल वेळेच्या अभावाने मला, कारण नंतर पुढचे काही कर्म असल्यामुळं मी ठरवून ठेवलंय की 1 तास पर्यंत काही करावं. काल जरा 1.25 तास झालं. 2-3 प्रश्न अधिकचे असल्या कारणानं साक्षीभाव या विषयावर काल बोललो, अन्य काही गोष्टीमुळं. पण आजच्या दिवशी सांगायचं तर, आणखीन सोप्या भाषेत सांगायचं तर, सुखाची सतत लालसा मनात असणं आणि दुःखाचं भय असणं म्हणजे मलिनीकरण. मल याच्याविषयी बोलतोय आपण, थोडी उजळणी. सुखाची सतत लालसा, काल जितकं होतं त्यापेक्षा आज असावं, आजच्यापेक्षा उद्या असावं. मी अशी अनेक माणसं पाहिली की परमेश्वर कृपेने तुडुंब आहे, उदंड आहे घरात, परंतु अजून मला हवंय, ते नाही मिळालं तर मी जगू शकणार नाही. ही विधानं जेव्हा अशी मंडळी करतात तेव्हा असं वाटतं की अरे खरंच एवढी आवश्यकता आहे का या व्यक्तीला किंवा या कुटुंबाला किंवा या समाजाला, या राष्ट्राला? पण अजून हवंयच मला, अजून हवंय. सुखाची निरंतर लालसा करत राहणं. काल मिळालं यापेक्षा उद्या कसं मिळेल, उद्यापेक्षा परवा कसं मिळेल, परवापेक्षा तेरवा कसं मिळेल. अरे 1 वाटी मिळाले ना आमरस, पुष्कळ आहे, पण अजून मला 5 वाट्या मलाच कशा मिळतील? लालसा, सुखाची निरंतर लालसा, हव्यास. आणि त्याला सायमल्टेनियसली नाण्याची दुसरी बाजू, दुःख जर झालं तर त्यामुळे दुःखामुळे निर्माण होणारं भय. एखादी व्यक्ती जर आपल्या आयुष्यातून सोडून गेली तर माझं काय होईल? माझ्याकडे कमावलेले पैसे जर मी गमावले, कित्येक जण जेव्हा हळहळ करून सांगतात, अहो या लॉकडाऊनमध्ये आम्ही आमच्या एवढी फोडून आता जीवन जगतोय, हळहळ. दुःख होतंय चित्तामध्ये प्रचंड. दुःखाची लालसा, व्यक्ती सोडून गेल्यामुळे निर्माण होणारं दुःख, पैसे हातचे सुटून गेल्यामुळे निर्माण होणारं दुःख, वस्तू एखादी खूप ममत्व भाव होता आणि ती तुटली, किंवा त्याला काय एखादं पेंटिंग होतं ते खराब झालं, किंवा आणखीन एखादी काही वस्तू होती ती साडी होती ती विरली, किंवा आणखीन काय झालं. म्हणजे थोडक्यात मटेरियल लाईफ मधलं काहीही खराब झालं की दुःखाचं निर्माण होणारं भय. आणि निरंतर नाण्याची दुसरी बाजू की सुखाची निरंतर असलेली चित्तातली लालसा. या दोन्ही गोष्टी जोपर्यंत आपल्या चित्तात होत आहेत, कन्फर्म समजावं, पक्केपणाने समजावं की अजून आपल्या चित्तात मलिनीकरण आहे, मल नावाचा दोष आहे. म्हणून मी कालच्या दिवशीच प्रस्तावनेत सांगितलं की भक्तियोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग या 3 योगातून एकमेव सिद्धी आहे, ती म्हणजे आत्मसाक्षात्कार व्हावा ही कामना आहे. पण ती जर होत नसेल,
सत्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, अनंत स्वरूप परमात्मा जर समजून घेता येत नसेल किंवा घेतला गेला नसेल, आधी शब्दरूपानं का होईना, मग पुढं सद्गुरु कृपेने स्वतः साधना करून नंतर पुढं प्रत्यक्ष अनुभूतीनं ती पुढची स्टेज आहे समजा. पण आधी शब्दरूपानं तरी समजून घ्यायचं असेल तर, जर ते होत नसेल तर आपला स्वैर आचार त्याला कारणीभूत आहे. आणि म्हणून मलिनीकरण आहे की सुखाची निरंतर लालसा आणि दुःखापासूनचं भय. मी काहीतरी गमावलं असं वाटणं हेच मूळ मलिनीकरणाचं काम आहे. मी काहीच गमावलं नाही, मी काहीच कमावलं नाही, ही स्थिती ही परमार्थातली परमोच्च स्थिती. म्हणून पहिला दोष मलिनीकरण. म्हणून सुखाची लालसा आणि दुःखाचं भय म्हणजे मलिनीकरण. म्हणून ते कसं निर्माण होईल, कसं जाईल, तर सतत निष्काम कर्मयोग करावा, सत्कर्म करीत राहावीत. म्हणून काल सांगताना सांगितलं की सेवा करावी. अगदी एखाद्या मंदिरामध्ये जाऊन झाडलोट जरी केलं ना, एखाद्या मंदिरामध्ये जाऊन झाडलोट केली, एखाद्या मंदिरात जाऊन तिथं त्यांना काही आवश्यक अशी जी सेवा, जी पण काही असेल, जी पण पडेल ते काम असेल, कुठे एखाद्या चांगल्या ठिकाणी सत्कर्म असेल, एखाद्या काय म्हणूया बधीर, अंध बधीर, मूक बधीर शाळेमध्ये जाऊन काही सेवा असेल, कुठेही कुठलेही सेवा वृत्तीनं जे पण काही कार्य करता येणं शक्य असेल, ते सेवा भावनेनं केलेलं कार्य सत्कर्म, त्या सत्कर्मामुळे दान इत्यादी कृत्यामुळे, वेगवेगळी पुण्यकर्म इत्यादी पुण्यकर्मांमुळे, वेगवेगळ्या गोष्टींमुळे मलदोष दूर होईल. निष्काम कर्म करुनी अकर्मता येत असे. स्वामी महाराजांनी जे दत्त महात्म्यात सांगितलं की कर्म करायचं, परंतु कर्माच्या ठिकाणी कर्तेभाव न ठेवता कर्म करायचं. म्हणजे कर्म करून कर्मातली अकर्मता साधता येईल आणि मग मलिनीकरणाला खूप सुंदर रीतीनं उपयोग होईल. आणखीन उपाय सांगितला होता कालच्या दिवशी की गीतेतल्या 16व्या अध्यायामध्ये जी दैवी संपत्ती सांगितली भगवान श्रीकृष्णांनी, त्या दैवी संपत्ती गुणसंपत्तीप्रमाणे एक एक गुण जे 26 गुण सांगितले, एक एक गुण आपल्या अंगी यावेत. कारुण्य यावं, करुणा यावी सर्वांच्या विषयी, प्रेम असावं सगळ्या जगाच्या विषयी, मत्सर्य भाव नको. एक एक जे दैवी गुण सांगितलेले आहेत, ती दैवी गुण मी सेवाभाव जेव्हा येतो, सेवा करण्यानं काय होतं की मी कोणीतरी सेवक आहे हा भाव येतो. म्हणजे देहात्मभाव कमी व्हायला मदत होते, म्हणजे मलिनीकरण कमी होतं. याचाच अर्थ असा, जो सेवा भावनेनं काम करतो तो स्वैर वागायला हळूहळू, स्वैरपणे जे वागणं असतं ते कमी करतो. म्हणजे चित्तातलं मालिन्य त्याचं दूर होतं आणि हळूहळू सुखाच्या लालसेत खोट्या न अडकता, आणि दुःख जर झालंच, व्यावहारिक सत्तेमध्ये एखादं दुःख झालंच तर ते काही क्षणापुरतं त्याला आघात करू शकतं, पण तो कोसळू शकत नाही. हलू शकतो पण कोसळू शकत नाही. हे केव्हा घडेल, जर सेवा, सत्कर्म, दान, पुण्य इत्यादी कर्म निष्काम पद्धतीने घडत असतील तर. दैवी गुणांची एक एक समृद्धी आपल्या शरीरामध्ये वाढवत जावं, चिंतनातनं वाढवत जावं. आणखीन सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी दोषी आहे असं स्वतःला काहीतरी माझ्यात मी असा आहे हो, अनेक मी पाप केलेत, मी अनेक असा आहे असं न म्हणता, मी दोषी नाही, माझ्या अंतःकरणात दोष आहे पण मी दोषी नाही. कारण मी दोषी असूच शकत नाही, माझ्या ठिकाणी परमात्मा आहे, मी दोषी नाही. माझ्या अंतःकरणामध्ये हा दोष आहे, तो दोष सद्गुरु कृपेने जाईल. म्हणून मी एक उदाहरण सांगितलं, पापी हू या कपटी जैसा भी तुम्हारा हू, असं रोज देवांपाशी म्हणावं. क्षमस्वापराधम क्षमस्वापराधम. टेंबे स्वामी महाराज म्हणाले, क्षमस्वापराधम प्रभो क्लिन्न चित्त, माफ करा. निरंतर माफी मागावी. अनेक जन्मात केलेल्या कर्मामुळे निरंतर माफी मागावी, रामाच्या चरणी माफी मागावी, क्षमा याचना करत राहावं, सरेंडर व्हावं, शरणागत भाव ठेवावा. याने मलिनता चित्तातली दूर होते. हा भाग आपल्याला काल सांगितला. विक्षेपाचं उदाहरण सांगितलं की एखादा आरशामध्ये आपण बघताना आरसा जर असा हलवायला लागलो तर आपल्याला आपला चेहरा प्रतिबिंब नीट दिसणार नाही, ते हलताना दिसेल. असं दिसेल का नीट? कुठं काय आपल्याला आवरायचं असेल, कुठे काही काळं लागलंय, काय लागलंय आपल्याला आवरायचं असेल, आणि जर तो आरसा असा हलत ठेवला, एक तर तो आरसा मलिन आहे, तो स्वच्छ करायला लागेल. तो स्वच्छ केला पण तो असा जर हलवायला लागलो तर काय होईल, ते हलवणं जे आहे त्यामुळे जे नीट दिसत नाहीये तो विक्षेप आहे. म्हणून काल मी बोलताना याच्या सुतोवाच केलं होतं, थोडंसं बोललो होतो की जपाला बसलं. आज एका अर्थाने एका ताईंनी असाच ब्रॉडकास्ट लिस्टवर मेसेज टाकलाय की अन्य काही वाचायला लागले की, मला आत्ता नाव आठवत नाही त्यांचं, कदाचित त्या बघत असतील आत्ता फेसबुक लाईव्ह, अशी आशा आहे.
त्यांनी असं टाकलंय की अन्य काही वाचायला लागले की झोप येत नाही, परंतु देवाचं काही धार्मिक काही वाचायला लागले की झोप येते. अन्य वेळेला डोळे टक्क जागे असतात, परंतु जपाची माळ हातात घेतली की झोप येते. असं स्पेसिफिक का असेल, असा काही एक प्रश्न आहे. ते मलिनीकरणातच मोडतं. काल याविषयी विक्षेपामध्ये मोडतं, काल सांगितलंच होतं. याचं उत्तर सोपं आहे. ही एक प्रोसेस आहे. या प्रोसेसमधनं सर्वांना जावं लागतं. आणि ह्याची उत्तर आपण संत वाङ्मय वाचल्यानंतर, संत वाङ्मय सहजपणे कानावर पडत असतं आपल्या, परंतु आपल्या ते लक्षात येत नाही. कीर्तनी बैसता निद्रे नागवी ते, कीर्तनी बैसता. कोण म्हणतं हे? तुम्ही ऐकलं असेल. अमृताहुनी गोड. कोणी विचारते 26 गुण कोणते? गीतेचा 16वा अध्याय काढा, त्यात पहिले 3 श्लोक 26 गुणाचे आहेत. ते आपण आवर्जून वाचा. सगळंच काही इथं सांगता येणं शक्य नाही. याच्यावर मागे बोललेलो आहे. दैवी गुणावरती मागच्या लॉकडाऊनमध्ये बोललोय. आता कुठल्या एपिसोडमध्ये बोललो ते आठवत नाही. आपण सुखसंवाद मला 63 दिवसाची ऐका, शेवटच्या भागात. त्यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. जयंत नितसुरेजी. कीर्तनी बैसता निद्रे नागविते, असं नामदेव महाराज म्हणतात. माझं मन हे नामस्मरण का घेत नाही? का बा न घे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. मन माझे केशवा का बा न घे, का मी हे नाव घेत नाही? त्यातलं पहिलं कडवं पुढे आहे. कीर्तनी बैसता निद्रे नागवीते, कीर्तनी बैसता. कीर्तनाला बसलं म्हणजे लौकिक अर्थानं कीर्तनाला सुद्धा, म्हणजे कथा ज्याला म्हणतात, त्याला सुद्धा झोप येतेच. आणि कीर्तन म्हणजे संकीर्तन, स्वतःचं काही उपासना जपजाप्याला बसलं की तेव्हाही झोप येते. ह्याचं कारणच असं आहे की आपल्याला सत विचारांची, सत आचरणाची सवयच नाही, संस्कारच नाही त्या आत्म्यावरती आपल्या. म्हणून कधी पण बघा, सामूहिक उपासनेला बसले सगळे लोक की पहिले 10-15 मिनिटं असे एकदम आपल्याला उपासना करायच्या अशा जोशात असतात सगळेजण. आमच्याकडे सामूहिक उपासना श्रीराम जयराम जयराम असेल, गुरुदेव दत्त असेल, काय असेल, आता संदर्भ सांगायची काही आवश्यकता नाही. पण पहिले 1-1.5 तास सामूहिक जप आहे असं म्हटलं तर पहिले 5 ते 10-15 मिनिटं सगळे असे तरतरीत असतात. जपाची माळ, आसन काय, ताट बसणं. आणि 10-15 मिनिटं झाली की प्रत्येकाला त्यातला कंटाळा यायला लागतो. मी शब्द जबाबदारीने वापरतो, कंटाळा येतो. कंटाळा म्हणजे काय येतो माहिती का? शरीर बसलेलं असतं, माळा आपलं काम करत असते, तोंड आपलं काम करत असतं, पण तो लेकाचा तिथे नसतो जपात. त्याचं मन दुसरीकडेच फिरत असतं. विक्षेप. का विक्षेप? कारण तो पूर्णतः विषय त्याचा झालेला नाही. त्याचा विषय तो झाला नाही. तुकाराम महाराज म्हणाले, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धन जन माता पिता. विषय शब्द वापरला तुकोबराने. जो विषय ज्याचा असतो त्याला त्यात रुची असते. आपला विषय नाही झालेला परमार्थ. त्यामुळे आपल्याला ते त्या वेळेला छान करावंसं वाटतं, उत्साह येतो, पण आपण बसतो सुद्धा, परंतु आपण तिथं तग धरत नाही, आपण तिथं टिकून राहत नाही. 1 तास 1.5 तास त्याच एकतानतेनं आपण करू शकत नाही. झोप यायला लागते, आपण उठतो लगेच मधनं. उठल्यानं काय होतं, मध्येच उठल्यानंतर काय होतं, जे 1-1.5 तास सलग बसून जे साधायचंय, जी नामस्मरणाच्या त्या उच्चारणानं जी स्पंदन शरीराभोवती, माइंड बॉडी सोल, तुमच्या मनावरती, तुमच्या आत्म्यावरती, ज्या आत्म्याच्या शुद्धीसाठी, मलिनीकरण ते काढण्यासाठी, काल तुकारामांचं आणखीन एक प्रमाण सांगितलं होतं तुकोबरायांचं, की नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. ती अनेक जन्माची पापं नष्ट करण्याचं काम नुसतं नामस्मरणानं म्हणजे उपासनेनं होत राहतं. मग ती उपासना करत असताना हे सगळे विषय आल्यानंतर आपल्याला ती स्पंदन आपल्या शरीराभोवती, आपल्या मनाभोवती, आपल्या चित्ताभोवती, आपल्या शरीराला पुनीत करत असतात, जागृत करीत असतात, शुचिरभूत करीत असतात. आणि ते व्हायला सुरुवात होते. 15-20 मिनिटं जपात सुरुवात होते आणि आम्हाला वाटतं जरा उठून येतो. लगेच तहान पण लागते. खडीसाखरेचे खडे मागतात, लवंग तोंडात ठेवतात. सामूहिक जपाच्या वेळेला एक बघा आपण प्रकरण, लगेच घशाला कोरड पडायला लागते, खोकायला सुरुवात होते. कारण एका जागेवर बसायची धारणाच नसते, आसन सिद्धीच नसते. आधी परमार्थात सर्वात महत्वाचं म्हणजे आसनावर, एका जागेवर नीट बसायला शिकणं, ही सर्वात मोठी, सर्वोच्च अशी अवस्था आहे श्रोतेहो. एकतानतेनं बसणं, ती एकतानता निर्माण होणं ही फार महत्वाची. म्हणजे विक्षेप याचा अर्थ काय आपल्याला सांगायचा होता,
की हे सगळं येतं, याचं हे येत असेल, जर कोणी तो प्रश्न विचारलाय, झोप येत असेल तर मी म्हणतो झोपा छान पद्धतीने, जरा उलटं सांगतो, झोप येत असेल तर झोपा. अहो गोळ्या घेऊन लोकांना झोप येत नाही, त्यापेक्षा परमार्थातल्या 20 मिनिटं छान झाली आणि नंतर जर झोप येत असेल चांगली, तर झोप येणं ही चांगली गोष्ट आहे. हळूहळू प्रयत्नपूर्वक ती झोप कशी दूर करायची, तो आळस, ती निद्रा. इतकं सगळं घराला आग लागले तरी आम्ही अजून निवांतच आहोत. 10-15 दिवसात बोळा बिस्तर आटपून इथून टाकून जायला लागतं, इतकी नश्वरता आहे क्षणानंतर पुढच्या क्षणाला. तरी सगळं कसं अगदी निवांत चालू आहे आमचं. याचा विचार चित्तात मलिनीकरण असल्यामुळे आहे. आणि तो मल निघावा, विक्षेप हा आहे की साधनेला बसल्यानंतर या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणून मग विक्षेप कसा दूर होईल, जरी कितीही विक्षेप होत आला, ते विचार कितीही वेडेवाकडे मनात आले, येऊ दे, झोप आली येऊ दे, त्या सगळ्यावरती ओव्हरकम करा, त्याच्यावरती मार्ग काढा, असं संत सत्पुरुष तुम्हाला मला सुचवतात. तो कशासाठी आहे तर भक्ती, उपासना, जप, ध्यान, गुरूंच्या चरणावरती निरंतर श्रद्धा, या गोष्टी सातत्यपूर्ण करत राहिलं की हा विक्षेप सुद्धा आपोआप नष्ट होईल. मग पुढचा विषय असा निर्माण होतो, तो म्हणजे आवरण. तर मल आणि विक्षेपाबद्दल बोललो. आवरण काय आहे? आवरणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एक सोपी व्याख्या आपल्याला सांगतो. जे मी मूळचा आहे ते मी जाणत नाही, मला ते स्वरूप मी जाणत नाही. आणि जे मी मूळचा नाही त्या स्वरूपाला मात्र घट्ट धरू नये. म्हणजे जी सगळी चर्चा जी चालली आहे, ती चर्चा चालली आहे, ती चर्चा मांसाबद्दलची चर्चा करतोय. हे मांस म्हणजे कळलं ना आपल्याला, शरीर, शरीराबद्दलची चर्चा चालली आहे. फक्त शरीराच्या आतमध्ये कोणीतरी एक बाप बसलाय, काका बसलाय, आजोबा बसलाय, पणजोबा बसलाय, त्याची चर्चा कोणी करायला तयार नाही. बरं, हे माझं म्हणणं आहे का? म्हणजे मी मूळचा आत्मस्वरूप, परमात्म स्वरूप, आत्मस्वरूप म्हणजे परमात्म स्वरूप, परमेश्वर स्वरूप मी मूळचा आहे. या शरीराच्या आतमध्ये शुद्ध बुद्ध नित्य मुक्त स्वरूपाचा परमात्मा वसतो, नांदतो हृदयामध्ये. पण आमचं लक्षच नाही तिकडे. आमचं लक्ष कशाकडे आहे की मी गोरा आहे, काळा आहे, उंच आहे, ठेंगणा आहे, ठुसका आहे, इकडेच आमचं लक्ष आहे. मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी एवढे पैसे कमवले, मी एवढा आहे, मी तसा आहे, मी हे आहे, मी एवढा घर माझं आहे, मी एवढे चाळीत राहतो, मी अमकाच आहे, मी गरीबच आहे, मी श्रीमंतच आहे. आम्ही मांसाची चर्चा करतोय, पण मीमांसा म्हणजे चर्चा आत्म्याची आम्ही करीतच नाही. आणि इथे आमची चूक होते. म्हणजे जे मूळचे आम्ही आहोत त्याच्यावर आवरण घातलं गेलंय, आच्छादन केलं गेलंय. मूळचा आम्ही खूप चांगला आहे, आत्मस्वरूप आहे, त्याच्यावरती पांघरून घातलं गेलंय. आणि जे मी मूळचा नाहीये ते मी आहे असं समजून वागायला लागलोय. हे थोडं कोड्यातलं आपल्याला वाटेल, तर थोडीशी मी आपल्याला आचार्यांची भाषा सांगतो. आचार्यांनी शतश्लोकीमध्ये फार सुंदर वर्णन करून ठेवलं. त्यांनी असं वर्णन केलं की देहस्त्री पुत्र मित्रा हयवृष, देहस्त्री पुत्र मित्रा नुचर हयवृषा स्तोष हेतुर ममेत्थम. कशी भाषा आहे पहा. सर्वे स्वायुर्नयन्ति प्रथित मलममी मांस मीमांस येह, एते जीवन्ति येन व्यभरति पटवो येन सौभाग भाजः तम प्राणाधीशम अंतर्गत ममृत ममुम नैव मीमांसयन्ति. आचार्यांचा फार सुंदर श्लोक आहे. कोणी म्हणताय की अध्यात्म करू लागलं की मित्र नातेवाईक मजा करतात, वेडा म्हणू दे. तुकाराम महाराज तर स्वतः सांगतात की वेडा झालो मी तव छंदे, मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. पण लोकांनी वेडं म्हणण्यापेक्षा आपण वेडे झालोय का याचा विचार आपण करावा. आणि ना त्यातले ना ह्यातले ते नात्यातले असतात. त्यामुळे नात्यातल्या लोकांचा जास्ती विचार करायचा नाही, त्यातल्या त्यात. बरं, आपण धरलेला मार्ग श्रेयस मार्ग आहे का प्रेयस मार्ग आहे आपला आपण बघावा. माझा मूळ विषय चालू होता की आचार्य आपल्याला सांगतात देह, स्त्री, पुत्र, मित्र, अनुचर घरातले नोकर चाकर, हय घोडा इत्यादी, वृष म्हणजे बैल, म्हणजे आचार्यांची भाषा बघा. देह, स्त्री, पुत्र, मित्रा, नुचर, हय, वृषा, स्तोष, तोष म्हणजे संतोष, तोष, हेतुर, ममेत्थम.
हे सगळे माझ्या आनंदासाठी आहेत. म्हणजे देह, पत्नी, मुलं, मित्र, सेवक, घोडा, हय आणि बैल म्हणजे घरातली जनावरं इत्यादी, अशा अर्थानं बैल घ्यायचा अर्थ. हे सगळे माझ्या सुखाचं कारण आहेत असं मला वाटायला लागतं. देह, स्त्री, पुत्र, मित्रा, नुचर, हय, वृषा, स्तोष, हेतुर, ममेथम हे सगळे माझ्या सुखाचे कारण आहेत. आणि असे मूढ बुद्धीचा विचार केल्यामुळं या जगात खूप लॉंग लिव्ह म्हणजे खूप आयुष्य आपण जगतोय. कुणाच्या भरोशावर? हे सगळे, ह्या देह माझा आहे, ही पत्नी माझी आहे, हे शरीर माझं आहे, हे नोकर चाकर माझे आहेत, हे मित्र माझे आहेत, हे घोडा, हत्ती, बैल काय जे असतील घरातले अन्य हे जे सगळे म्हणजे उपभोगाची साधनं ही सगळी माझी आहेत आणि ती मला सुख देतात. या संकल्पनेला घट्ट धरून मी वागायला लागतो. देह, स्त्री, पुत्र, मित्रा, नुचर, हय, वृषा, स्तोष, हेतुर, ममेथम सर्वे स्वायुर नयंती प्रथित मल ममी मांस मीमांस येह. काय भाषा आहे पहा आचार्यांची, शंकराचार्यांची. माझी मुलाखत कीर्तन विश्व नावाच्या युट्यूब चॅनलवर झाली तेव्हा मी आज अफळेबुवांचा वाढदिवस आहे, त्यांना दीर्घ आयुर आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना जाहीर आजच्या या लाईव्ह फेसबुकमधून करतो. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही सर्व संत मंडळी सुखी असो असं म्हणतात. त्याप्रमाणे त्यामध्ये आचार्यांची भाषा कशी आहे त्याचं एक उदाहरण मी दिलं होतं. ते म्हणाले, हे एवढे तर श्लोक म्हणायचं राहिलं बाजूला, त्याआधी एका पाठोपाठ एक म्हणणंच अवघड आहे. तुम्ही ती मुलाखत नक्की ऐकली असेल कीर्तन विश्व नावाच्या यूट्यूब चॅनलवरती, आणि 3 कीर्तनं प्रसारित झाली. पण तेव्हा दुर्दैवाने बाबा आणि मी कोविडमध्ये, बाबा हॉस्पिटलायझेशन त्यांचं चालू होतं. पण या सगळ्या दरम्यान मला सांगायचं ते हे की उच्चारण, काय भाषा, कशा पद्धतीने लिहिलं आहे की देह म्हणजे मी, पत्नी, ममत्व भाव प्रत्येक ठिकाणी, सर्वे स्वायुर नयंती प्रथित मल ममी मांस मीमांस येह. मांसाची चर्चा सगळे जण करतात म्हणाले. आणि संपूर्ण आयुष्य शेवटच्या क्षणापर्यंत, जगात असेपर्यंत केवळ मी माझं, मी माझं, मी माझं असंच जगतात सगळेजण. पुढे ते असं म्हणतात, परंतु आत्म्याच्या योगानं लोक व्यवहार कुशल आणि सौभाग्याने युक्त होतात हे त्यांना कळतच नाही. आपण काय म्हणतो की मी संपूर्ण उभं आयुष्य खूप कष्ट केले, मी संपूर्ण कष्ट केले आणि आज हे एवढं वैभव उभं केलं म्हणतो ना. असंच मी मुद्दा हा श्लोक समजून सांगण्यासाठी सांगतोय आपल्याला. अहो, आम्ही किती दिवस रात्र खस्ता खाल्ल्या काय सांगू तुम्हाला. व्यवहारामध्ये आपण बोलताना असेच डायलॉग करत असतो, आपण अशाच पद्धतीचे संभाषण करत असतो. ही सहज रीतीने वाक्य आपल्या मुखारविंदात येत असतात, तर आपण ते बोलत असतो, सहजरित्या बोलतो. आपण सौभाग्य आपल्याला प्राप्त झालं, मी घर घेतलं, मी आज दारात गाडी घेतली, मी आज हे ऐश्वर्य उपभोगतोय, मला मुलं बाळ आहेत, त्यांची लग्न झाले, त्यांना मुलं बाळ आहेत, हे सगळं सुख मी उपभोगतो. असं जे आपण सगळं जे म्हणतो ते मी कष्ट केले, माझ्या मंडळींनी कष्ट केले, माझी मुलं बाळ खूप राबली आणि आता आज आम्ही एवढं उभं केलं वगैरे, हे म्हणणं हास्यास्पद आहे म्हणाले. का? कारण मी सुखी आहे किंवा मी व्यवहार कुशल आहे, माझ्याकडेची जी बुद्धी आहे ती वापरून मी हा सगळा व्यवहार केला आणि चोख व्यवहार केला, अतिशय काटकसरीनं सगळा प्रपंच केला, म्हणून आज हे सगळं एवढं उभं केलं. हे सगळं म्हणणं सुद्धा अतिशय हास्यास्पद आहे. का? कारण एते जीवंती येन व्यवहरती पटवो. पटवो म्हणजे मी व्यवहार कुशल आहे, पटव म्हणजे मी खूप व्यवहार कुशल आहे असं मला वाटतं. येन सौभाग भाजहा. सौभाग भाजहा म्हणजे मी खूप सौभाग्यवान आहे, मी खूप जे काही मी कमावलंय, अचिव्हमेंट, मी जे काही मोठ्या मोठ्या पोस्टवर गेलो, मी आणखीन मग हे केलं, मी ते केलं, हे सगळं आपल्याला मी ममत्व भाव, देहात्व भाव जपल्यामुळं ते वाटतं. शंकराचार्य म्हणाले, तुम्ही शाणे की खुळे? आचार्य म्हणतात, अहो हे सगळं तुम्ही आहात म्हणून नाही झालं, तुमच्या कर्तृत्वानंही नाही झालं. हां, तुम्ही श्रम केलेत, कर्तृत्व आहे तुमचं, सगळं कबूल. पण हे सगळं करण्यासाठी, ते कर्तृत्व गाजवण्यासाठी जो आत्मा नावाचा विषय तुमच्या शरीराच्या ठिकाणी आहे, तो आत्मा आहे म्हणून तुम्ही आहात. आचार्य म्हणाले, तम प्राणाधीश मंतरगत ममृत ममुम नैव मीमांसयंती. देह, स्त्री, पुत्र, मित्रा, नुचर, हय, वृषा, स्तोष, हेतुर, ममेत्थम
सर्वे स्वायुर्नयन्ति प्रथितमलं मीमांस येह एते जीवन्ति येन व्यवहरति पटवो येन सौभागभाजः तं प्राणाधीशम अंतर्गतममृतममुं नैव मीमांसयन्ति. ज्याची मीमांसा करायची ती करायची राहिली बाजूलाच, पण मांसाची मीमांसा होते. मांसाची म्हणजे या शरीराची हाडामासाची मीमांसा होते. मी असा आहे, मी तसा आहे, मी हे, मी असं केलं. जे मी हे चिकळे म्हटलं ना अगदी दुसऱ्या पहिल्या भागामध्ये, मी हे चिकळे परंतु न कळे कोठील मी कोण मी. हा मी केव्हा अस्तित्वात आलो? कारण माझ्या हृदयाच्या ठिकाणी कोणीतरी एक बाप आत बसलाय ना, तो आहे म्हणून चालन आहे. काय सुंदर काय भाषा आहे आचार्यांची. पहा, हे डोळे आहेत ना, हे डोळे पाहण्याचं काम करतात, पण डोळ्याच्या आतमध्ये जी एक चेतना आहे ती, जसं मला डॉक्टर नेहमी सांगायचंय की आत्ता ते NIV व्हेंटिलेटरवरती आहेत, पण त्यांच्या रक्तातला जो ऑक्सिजन आहे ना तो ड्रॉप आउट होतोय. म्हणजे काय? जेव्हा डॉक्टर माझ्याशी चर्चा करायचे, मेसेज द्यायचे, एखादं सांगायचे, माहिती द्यायचे, त्याचा अर्थ काय की बाहेरून तुम्ही NIV व्हेंटिलेटर आणि अमकतमक लावू शकता. हो, प्राणशक्ती म्हणजे जगणं नाही, त्याच्या आतमध्ये काहीतरी एक शक्ती आहे ना. प्राणांना तो चालवतो, खेळवतो, आणि प्राणांना आत्मा हा प्राणांना चालवतो, खेळवतो, आणि त्या दृष्टीने हे शरीर चालू असतं. तो आतमध्ये आहे. आतमध्ये एक राम आहे, तो आपल्या हृदयाच्या ठिकाणी राहतोय. म्हणून मी पाहतोय, म्हणून मी कानाने ऐकतोय, डोळ्यानं पाहतोय, तोंडानं बोलतोय, नाकानं घ्राणेंद्रियांनी वास घेतोय. माझी जी सगळी कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, माझी जी चित्त, वृत्ती, अहंकार, अहो एवढं कशाला? सोपी सांगू का गोष्ट, की मी स्वतः कोण आहे याची जागृती मला आहे, कळते. ही सुद्धा परमात्म्याचीच कृपा आहे. आपण समजा जर झोपलो आणि सकाळी झोपेतनं उठलो आणि जर आपल्याला मी कोण आहे एवढं अगदी कळलं नाही 5 मिनिटासाठी, खरंच अंतर्मुख होऊन विचार करून बघूया काय अवस्था होईल आपली. मी कोण आहे हेच आपल्याला कळलं नाही तर आपली काय स्थिती होईल. ही जाणीव आपल्याला कोण देतं? म्हणजे डोळ्याच्या मागचा डोळा कुठला असतो, कानाच्या आतला कान चेतना देणारा कोण असतो, घ्राणेंद्रियांना चेतना देणारा कोण असतो, प्राणाचा प्राण कोण असतो, जीवाचा जीव कोण असतो? तर त्या सगळ्याचं जर सार आपण पाहिलं तर तो आत्मा असतो. आत्मा. आणि तो आत्मा जोपर्यंत शरीराच्या आत आहे चैतन्य रूपानं, तो जिथपर्यंत आहे, जसा आहे, जितका आहे, तोपर्यंत हे खाणं, पिणं, उठणं, बसणं, जाणं, येणं, हास्य, विनोद, चिडलो, रागावलो, रुसलो, या सगळ्या क्रिया आत्मा आतमध्ये आहे. म्हणून एखादा माणूस खूप चेष्टेखोर असेल आणि अचानक त्याचं जर निधन झालं आणि एखादा म्हणाला आता तू विनोद कर बरं, करेल. एखादा खूप हसतमुख होता, आता तू जरा हसून दाखव बरं. आयुष्यभर हसलास, आता हसून दाखव बरं. नाही हसू शकत तो. एखादा खूप बडबडे असेल, अरे इतका बोलायचास, इतका बडबडायचास, आता उठ, आता बडबड कर बरं. नाही बडबड करू शकत तो. एकदा ते तत्व आतमध्ये आहे तोपर्यंतच हे सगळा खेळ आहे. म्हणून आपण मी सुखी आहे, मी किती बढाया केल्या, मी किती अचिव्हमेंट आयुष्यात कमवली, मी किती पदावरती गेलो, मी कसा असा आहे, ये न सौभाग भाजहा व्यवहृती पटवो, ते व्यवहारातलं कौशल्य माझ्या ठिकाणी कसं आहे. अरे हे सगळं 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 मांसाबद्दल बोलणं आहे. पण मीमांसा म्हणजे चर्चा, म्हणजे विचार आत्म्याचा करायचा आहे. नैव मीमांसयन्ति म्हणतात ते. तम प्राणाधीशम अंतर्गत अमृत अमुम, जो अमृत स्वरूपामध्ये आत्मा आत हृदयात आहे, त्याची चर्चा म्हणजे कोणीच करायला तयार नाही. आणि त्याची चर्चा करणं, त्याचा विचार करणं म्हणजेच आत्मविचार चिंतन. म्हणून त्याचं नावच आपण आत्ताच्या या करत असलेल्या फेसबुक लाईव्हला दिलंय की आत्मविचार चिंतन. कशाचं चिंतन करायचं? की अरे मी आहे आतमध्ये, आत्मरूपाने, म्हणून हे बाहेरचाच शरीर चालतंय, बोलतंय. डोळ्याने बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाकतो. हे जे सगळं वर्णन श्लोकात करून ठेवलं, त्याचा अर्थ काय? की मी डोळ्यांनी पाहू शकतो, कानाने ऐकू शकतो. हे सगळं ही त्याच्या शेवटी तो कवी म्हणतो ही ईश्वराची कृपा. ईश्वर म्हणजेच तो आत्मशक्ती रूपाने इथं नांदतो हृदयात. म्हणून आपण हे सगळे कर्म करू शकतो, पाहू शकतो, बोलू शकतो, खेळू शकतो. मग तो जो आतमध्ये आहे त्याची ओळख नाही, पण शरीर म्हणजे मी आहे, डोळे म्हणजे मी आहे, कान म्हणजे मी आहे, शरीर म्हणजे मी आहे, पत्नी, मी आणि माझं,
या दोन गोष्टींमध्ये अडकून पडला. म्हणून आवरण झालं. कशाचं आवरण झालं? मी जे मूळचं आहे ते मी आहे हे कळत नाही, आणि जे मी मूळचा नाही, हे शरीर म्हणजे मी नव्हे, पण हे शरीरच मी आहे असं समजू शकतो, मला मानायला लागतो. एखाद्याने आपला अपमान केला, आपण काय म्हणतो? बघून घेतो त्याला, मला 4 लोकांच्यात बोलला काय, किंवा मला ती असं म्हणाली का. एखादी बाई असेल तर ती असा विचार करेल, एखादा पुरुष असेल तर तो म्हणाल, दाखवतोच त्याला आता काय ते, मला बोलला काय, बघतोच आता, बघूनच घेतो त्याला. हे जे दुखावणं आहे हे शरीराला मी मला म्हटल्यामुळे. पण आत्मा जो आहे तो ह्याच्या सगळ्याच्या परे आहे. आत्म्याला अपमान नाही, मान नाही, तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित. तो सगळ्याच्या परे आहे आत्मा, मग त्याचा कधीच अपमान होत नाही. आमचे एक गुरुजी होते, नाव मला घेता येत नाही, त्यांना एकाने खूप 50 लोकांच्यात खूप अदवा भाषा केली, खूप बोलले. खरं तर त्यांची काही चूक नव्हती, पण ते त्यांना बोलले, आणि त्यांनी तितक्यात शांतपणे सांगितलं, बरं ठीक आहे. काय जे त्यांचं शंका होती ती शंका समाधान केली. ती सगळी लोक गेल्यानंतर मी त्यांना विचारलं की एवढे दोषारोप करून, एवढं ताणाताणीने सगळे समोरचे बोलत होते, पण तुम्ही शांतपणे कसं काय बोललात? त्यांनी सांगितलं की हा जो केलेला अपमान आहे हा माझा नसून माझ्या शरीराला ते बोलले, असं मी समजतो नेहमी. याचा अर्थ निर्लज्ज होणं असा आहे का? कोणी असं म्हणेल की नाही ते निर्लज्जता आली, निर्लज्जम सदाच होती, तसं नाही. त्यातला आध्यात्मिक अर्थ समजून घेऊया. ते अज्ञानवश मला बोलले म्हणजे ते मला नसून या शरीरातली काहीतरी न्यूनता त्यांना वाटली म्हणून ते बोलले. दत्त महाराज कवीश्वरांना जेव्हा काही जण बोलले तेव्हा दत्त महाराज कवीश्वरांनी काहीही चूक नसताना सांगितलं, बरं माझं चुकलं. टेंबेस्वामींच्या फोटोकडे बघितलं आणि साष्टांग नमस्कार घातला. एका क्षणात विषय संपला. का? कारण हा केलेला अपमान किंवा ही केलेली एखादी कृती ही मला नसून या शरीराची त्यांनी केलेली विटंबना आहे. माझं काही, मी ह्याच्या सगळ्याच्या परे आहे असं वाटणं. जे मूळचा मी आहे त्याचं सतत चिंतन होत राहिलं की आपण सुख दुःख, उद्वेग, चिंता, काळजी, संकट, येणं जाणं, घेणं देणं, या सगळ्याच्या हळूहळू एक एक पायऱ्या वर जायला लागतो. आणि ते वरती जाणं ही अवस्था होणं सर्वात महत्त्वाची. खाली जाणं हे महत्त्वाचं नाही, ज्यामुळे आपण उसळून वरती येत असू. म्हणून काही जण म्हणतात की तुम्ही समोरच्यानी विचारल्यानंतर त्याला उत्तर द्या, पण त्याच्यावर व्यक्त होऊ नका. असं जोरात काहीतरी प्रत्युत्तर तुम्ही दिलं पाहिजे असं काही नाही. तुमचं उत्तर एखादं असू शकतं, पण जोरात तुम्ही काहीतरी त्याच्यावर व्यक्त झाला पाहिजे असं काही नाही. त्यामुळे मी जो मूळचा आहे ते नाही असं समजणं, आणि जे नाही ते आहे असं समजणं. शरीर म्हणजे मी नाही पण आहे असं समजणं. मग आवरणाचे 2 प्रकार आहेत मंडळी. त्यातला पहिला जो प्रकार आहे त्याचं नाव आहे असत्वापादक आवरण. पहिला प्रकार असत्वापादक आवरण, आणि दुसरं जे आहे ते अभानापादक आवरण नावाची 2 आवरण आहे. पहिलं जे आहे असत्वापादक आवरण म्हणजे काय? ते नास्तिक मंडळींच्या मध्ये जास्ती असतं. म्हणजे देव आहे का या जगामध्ये? खरंच देव, ईश्वरी शक्ती, एवढा कोरोना चाललाय, काही लोक अशी विधानं करतात, कुठे गेला देव, कुठे देव, का नाही धावून आला? आमचे वडील आजारी असताना का नाही आला? आमची आई असताना का नाही आला धावून? आम्ही इतके वेळा घोर कष्ट धरून म्हणलं, कुठे आहे देव? असेल तर तो दाखवा. ईश्वर असेल तर तो दिसला असता, आम्हाला काय नाही दिसत? ईश्वर हे तत्वच अस्तित्वात नाही, अशा पद्धतीचे नकारात्मक विचार करणं आत्मवस्तूविषयीचं हे असत्वापादक आवरण चित्तावरती असं समजायचं. त्याला आवरण असं म्हणतात. आणि दुसरं जे आवरण आहे अभानापादक आवरण, तर ते जे आवरण आहे ते आवरण म्हणजे काय म्हणूया, आस्तिक आहे, पण अजून मी करतोय हे पोचतोय का नाही? मी नेमका देह आहे का आत्मा आहे याविषयी सारखं कन्फ्युजन, सारखं. अभानापादक आवरण. आता ही 2 आवरणं कशी मिटतील? तर जर पहिला कोणी नास्तिक असेल तर त्या नास्तिकाने, निंदकाने एकतर, किंवा शंका ज्याच्या डोक्यात सतत आहे अशाने सत्संगती केल्यानं पहिलं आवरण मिटेल. आणि जो अभानापादक आवरण आहे ते आवरण कशामुळे मिटेल? तर ते सद्गुरूंच्या सत्संगतीमध्ये, सद्गुरूंच्या आश्रयाला आल्यानंतर, सद्ग्रंथांचा आश्रय केल्यानंतर ते जे साधना देतात ती साधना केल्याने वरचं अभानापादक आवरण जे आहे ते मिटेल. आपलं शरीर, आताचा जो विषय सांगतो आणि थांबायचं, आपलं शरीर हे पंचभूतात्मक बनलेलं आहे.
स्वामी महाराज म्हणतात ना, पंचभूताचा देह पोत हा त्रिगुण गुणी वळला. स्वामी महाराज म्हणाले, चैतन्याची ज्योत लावून प्रज्वालित केला, चित्त तेलाने प्राणवायूने त्याला स्थिर केले, आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्यामज केले. पंचभूतापासून हे जर शरीर बनलं तर ह्या शरीराच्या ठिकाणी सुद्धा हा आत्मा नेमका असतो कुठे? आत्मविचार चिंतन असं आपल्या टायटलचं नाव आहे. याचा अर्थच असा की आत्म्याविषयीचं चिंतन. आत्मा आहे कुठे? तर 5 पद्धतीचे कोश असतात. वेदांत शास्त्र सांगतात पंचकोश. पंचकोशात्मक शरीर. त्या पंचकोशात शरीराच्या आत हे 5 कोश, कवर म्हणूया. कवर्स असतात ना, एखादा फणस खायचा असेल तर आधी बाहेरनं चिरावं लागतो, मग परत आतमध्ये सोलत बस. मोसंब असतं, पहिलं बाहेरचं साल काढायला लागतं, मग आतमध्ये मोसंब. नारळ असेल तर बाहेरचा भाग काढायला लागतो, मग आतलं नारळ बघायचा. जसं हे बाहेरचं आवरण असतं, आवरण, आणि आवरणाच्या आत काय असतं ते खरं, तसं बाहेरून आवरण आहे, पण आवरण म्हणजे ती वस्तू नव्हे. आवरणाच्या आत काहीतरी दडलंय, ते आत काय दडलंय ते शोधणं म्हणजे अध्यात्म. अधि आत्म म्हणजे अध्यात्म. आत काय दडलंय? 5 कोश आहेत असं समजा. एखादा कांदा सोलत असताना बाहेरचं साल काढलं, मग त्याच्यानंतरचं साल काढलं, मग त्याच्यानंतरचं साल काढलं, मग त्याच्यानंतरचं साल. जशी जशी एक 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 अनेक जन्माची पुटं निघत जातात सत्पुरुषांच्या संतांच्या सहवासात, तसं कधी कधी ते खूप छान पद्धतीने आपल्याला वागवतात आणि कधी कधी मुद्दावून अपमानित करतात. कधीतरी काहीतरी बोलतात, एखादं उचकवतात, चिडवतात, आणि तेव्हा आपण पटकन आपल्यातला अहंकाराचा मी जागा झाला आणि आपण दुखावलं गेलो आणि नाराज झालो. तर त्यांचं लक्ष असतं बारीक आपल्याला, हां अजून या कव्हरपर्यंत आला, पण इथून अजून सुधारणा व्हायची, अजून कच्चा आहे, अजून सुधारणा झाली पाहिजे, अजून साधना झाली पाहिजे, अजून घासलं गेलं पाहिजे. एक 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 सालं निघत जशी जातात, एक 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 पुटं जशी निघत जातात, तशी आतली मूर्ती स्वच्छ व्हायला लागते. एक एक आतली मूर्ती स्वच्छ होते. 5 कवर्स आहेत समजा. एक पहिला कोश अन्नमय कोश, दुसरा कोश प्राणमय कोश, तिसरा कोश मनोमय कोश, चौथा कोश विज्ञानमय कोश, आणि 5वा कोश त्याचं नाव आहे आनंदमय कोश. कोश म्हणजे आवरण समजूया, मी आता बोललो कवर. 5च्या त्या शेवटच्या जर आनंदमय कोश आहे ना, त्याच्या आतमध्ये आत्मतत्व आहे दडलेलं, समजून घेण्याचा विषय आहे. आणि बाहेर पहिलं अन्नमय कोश. आता आपण कुठे कुठे आहोत? माझ्या तुमच्या सकट जे जे ऐकतील त्या आपण सगळ्यांनी चिंतन करायचं या विषयाचं. या निमित्तानं आपण कुठे आहोत आपलं आपलं बघायचं, शांत चित्तानं श्रवण करताना. अन्नमय कोश पहिला. वेदांत शास्त्र सांगतात की अन्नमय कोशामध्ये साधनेचे 2 प्रकार, एक बहिरंग साधना, एक अंतरंग साधना. जे पूर्णतः नास्तिक आहेत, देवाच्या अस्तित्वाविषयी ज्यांना शंका आहे बरं का, त्यांनी चांगली सत्संगती करावी, चांगल्याचा आश्रय घ्यावा आणि चांगल्याच्या आश्रयाला येऊन किमान प्राथमिक स्थितीला यावं. आणि नंतर जे दुसरे आहेत की ज्यांनी गुरूंचा आश्रय केलाय, त्यांनी चांगल्या पद्धतीची साधना करून सत्संगती फळली पाहिजे. नाही तर नुसतं सत्संगतीत राहिलं आणि प्रसंग आल्यानंतर आपण गडबडून गेलो तर अर्थ नाही. म्हणून चांगल्या सत्संगतीतून चांगल्या सद्गुरूंचा आश्रय केल्यानंतर ते सांगतात त्या पद्धतीचं आचरण करत असताना अंतरंग साधना आणि बहिरंग साधना. तुमच्या माझ्या सगळ्यांची साधना आता बहिरंग साधना चालू आहे, पण अंतरंग साधना कोणालाही करायची इच्छा होत नाही. अंतरंग साधना आणि बहिरंग साधना म्हणून 5 पद्धतीच्या आतमध्ये कोशामध्ये जीव आहे. त्यातला जो पहिला भाग आहे तो आहे अन्नमय कोश. बहिरंग साधना जे जे साधक करतात, जे जे उपासक करतात, ते अन्नमय कोशामध्ये अडकलेत असं समजायचं. हे तीर्थयात्रा करीत राहणे, कुठे सेवा कुठेतरी पंगत चालले तिथे वाढणं, करणं, झाडणं, लोटणं, देवाच्या उपकरणं साफ करून देणं, सत्कर्म करणं, परोपकार करणं, मेहनतीच्या कार्याची आवड असणं, म्हणजे अंग मेहनत घ्यावी, सतत काय म्हणूया त्याला, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, असं सतत वाढणं. ते अन्नमय कोशामधली जी जीव असतात ते त्यांचा आत्मा तर इथं आत आहे. त्याच्यानंतर मग
थोडं थोडं उलटं जर बोलत गेलं तर मध्यभागी आत्मतत्व, त्याच्या पुढे आनंदमय कोश, त्याच्या दुसरं कवर आहे जे उलट्या दृष्टीने आतून बाहेरचा विचार केला तर आनंदमय कोश, त्याच्या बाहेर विज्ञानमय कोश, त्याच्या बाहेर मनोमय कोश, त्याच्या बाहेर प्राणमय कोश आणि त्याच्या बाहेर अन्नमय कोश. पाचवा जो शेवटचं फिल्टर, जे शेवटचं भाग आहे कवर, ते अन्नमय कोश. जे अन्नमय कोशामध्ये आहेत, अजून आवरणात आहेत, त्यांना देहाला जास्तीत जास्त यातना द्याव्यात आणि सेवाभावनेनं कार्य करत राहावं इत्यादी विषय. बहिरंग साधना त्यांची असते, त्यांची अंतरंग साधना सुरू झालेली नसते. ते या पद्धतीच्या सेवेमध्ये, उपासनेमध्ये निमग्न असतात. ती साधना करता 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 हळूहळू तो कोश म्हणजे ते आवरण भेद करून ते आतल्या आवरणात आले की त्यांचा प्राणमय कोश सुरू होतो. प्राणमय कोशामध्ये जे साधक, उपासक, भगवत भक्त येतात ते अंतर्मुख व्हायला लागतात हळूहळू. की अरे, मला जे नेमकं गाठायचंय, मला जे नेमकं करायचंय ते हे नव्हे. मी काय करत बसलोय वेड्यासारखं. मी आज 500 माळा केल्या, मी आज 200 माळा केल्या, मी आज 100 माळा केल्या, मी 1000 माळा. एवढं कोणी करत नाही आजकाल, पण असं म्हणायला काय जात आहे, ऐकायला तरी काय जात आहे. मी आज 200 माळा केल्या, मी आज 50 माळा केल्या, मी आज 50 वेळा 100 वेळा गणपतीच्या अथर्वशीर्ष आवर्तन म्हटली, मी आज 200 वेळा प्रणम्य शीर्षादेव म्हटलं, मी आज 300 वेळा घोरकष्टोधरण म्हटलं. हे सगळं मी संख्यात्मक म्हणतोय की गुणात्मक म्हणतोय? माझं प्रत्येक श्लोक म्हणताना असं लक्ष आहे का की नान्यस्त्राता ना पिदाता न भरता, दत्त महाराज तुम्हीच माझे आई वडिला, त्वं नो माता त्वं पिता त्वदीपस्तम, हे म्हणताना मी त्या दत्ताशी एकरूप होतोय का? अंतर्मुखता सुरू होते. अंतर्मुखता आत्मस्वरूपी सुखकर शांतीची, असं यती महाराज म्हणाले. जे अन्नमय कोशातून हळूहळू प्राणमय कोशात जायला लागतात ना, ते साधक प्राणमय कोशात गेल्यानंतर ते अंतर्मुख होऊ लागतात. अंतर्मुखता त्यांच्या ठिकाणी येते. ते असे बहिर्मुख जे झालेले असतात, पसरलेले जे असतात, थोडक्यात ॲप्रोप्रिएट शब्द म्हणायचा झाला तर पसरलेले असतं. जे थोडं हे पण करीन, आज सोमवार आहे तर सोमवार करीन, गुरुवार आला की गुरुवार करीन, उपवास पण करीन, हे करीन, ते करीन, ते करीन, तीर्थयात्रा करीन, अमक करीन, ते पसरल्यासारखं ते पसरणं सोडतात आणि आता हळूहळू कॉन्सन्ट्रेट करायला लागतात. आत 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 आवर्त घेतात, अंतर्मुख होतात. आणि अंतर्मुख व्हायला लागल्यानंतर ते हळूहळू प्राणावरती लक्ष केंद्रित करतात. आपलं प्राणमय कोश, प्राणाच्या ठिकाणी प्राणाचं येणं जाणं कसं चाललंय. 6 अहम. मी आजचा हा भाग झाल्यानंतर आपण करू शकता, लगेच करा असं नाही, पण असं स्वस्थ चित्त बसावं आणि काहीही न करणं हेच करणं. कुठल्या देवाचं नाव घ्यायचं नाही, कुठला देव आठवायचा नाही, कुठला जप करायचा नाही, कुठंही काहीही करायचं नाही, हेच करायचं. आणि फक्त डोळे मिटायचे, निर्वात स्थिती, कुठेही आता काही आवाज नाही, कलकल नाही, शांतता. म्हणून पहाटेची वेळ, ब्राह्ममुहूर्त, मध्यरात्री, या निशास सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी. जेव्हा सगळं जग झोपतं तेव्हा योगी जागा राहतो आणि तो शांतपणे आत्मचिंतन करत राहतो की या हृदयाला खेळवणारा कोण आहे, चालवणारा कोण आहे. मग तो शोध घ्यायला लागतो आणि प्राणमय कोशातनं, एका नाकपुडीतनं तो श्वास घेतो आणि दुसऱ्यातनं जेव्हा सोडत असतो, तिथून घेतो आणि इकडनं सोडतो, तेव्हा त्याला 6 अहम, अहम 6, 6 अहम, अहम 6, 6 अहम, अहम 6, हे सोहम, हम 6, सोहम. टेंबे स्वामींची आरती करताना काय केलं दीक्षित स्वामींनी? सोहम हंसः पक्षाभ्यांसंचरसी याकाशे, असं म्हटलं. ऐकलं असेल आपण आरती. त्याच्यामध्ये सोहम हंसः, जसं एखाद्या पक्षाला पंख असतात, तो असं पंख हलवत हलवत उडतो, तसं महाराज तुम्ही सारखं 6 अहम, अहम 6, सोहम हंसः पक्षाभ्यांसंचरसी याकाशे, या संपूर्ण अवकाशामध्ये तुम्ही हम 6 सोहम अशा पद्धतीनं फिरत असता. काय भाषा आहे दीक्षित स्वामींची टेंबे स्वामींच्या बाबतीत बोलताना. तसं हम 6 सोहम, प्राणायामाचा तो अभ्यास करायला लागतो. प्राणायाम त्याला करावा वाटतो प्राणमय कोशात. माझी वेळ संपत आली, 6:38 झालेत, पण एक 5 मिनिटामध्ये आपल्याला सांगतो आवरण कसं नष्ट करावं, जे सद्गुरु कृपेनं आलंय ते. अन्नमय कोशामध्ये शारीरिक कष्ट घेऊन, शरीराला यातना देऊन, उपास तापास करून बोललो त्याविषयी. प्राणमय कोशात गेल्यानंतर तो हळूहळू अंतर्मुख व्हायला लागतो की जे मला नेमकं करायला पाहिजे. आता ही बडबड 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 बाज झाली, आता खूप झाली नाही, आयुष्यभर खूप बडबडलो, आता जरा शांतता, जरा शांतता, आता जरा गांभीर्याने हा विषय घेतला पाहिजे. हे मुद्दाम नाही होत, ती साधना करत 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 एक एक
चक्रभेद होतो तसा एक एक कोश भेद करत 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 आत्म्यापर्यंत पोचायचं. एकदम नाही ते गाठलं जात. आजकाल जेही उठतात आणि मी साक्षात्कारी म्हणतात, इतका सोपा नाही आहे साक्षात्कार हा. साक्षात्कार इतका सोपा नाही, इतका वाटेवर पडलेला नाही. कोणालाही कुठलीही सिद्धी व्हावी इतका सोपा नाही. खूप घासावं लागतं त्यासाठी, अंतर्मुख व्हावं लागतं. मग प्राणायाम इत्यादी, उपवास इत्यादी, व्रतवैकल्य करत राहावी. आसन सिद्धी व्हावी. एका जागेवर तो असा बसला राहतो, ते चिंतन तेच करायला लागतो. म्हणजे त्याचा प्राणमय कोशातले जे साधक असतात ते तिथं चिंतन करायला लागतात. ते या पद्धतीची साधना करू लागतात. त्याच्यानंतर तो कोश फोडून पुढे गेल्यानंतर हळूहळू मनोमय कोश, म्हणजे हा कोशाचा विलय झाला, त्या कोशाचा विलय झाला दुसऱ्या, आता तिसऱ्यामध्ये तो एंटर करतो. आजच्या भाषेत हे बोलतोय मुद्दा. आत प्रवेश करतो. कुठल्या कोशामध्ये? त्याचं टार्गेट काय आहे? मला तिथं जायचंय, आनंदमय कोशात. मग हे सगळे मला टप्पे पार केले पाहिजेत. मग हळूहळू अन्नमय कोशातनं प्राणमय कोशात, प्राणमय कोशातनं आता मनोमय कोशात. मनोमय कोशात तो एकदा गेला की त्याचं सगळं रंध्र रंध्र रोमांचित होतात. रंध्र रंध्र रोमांचित होतात. त्याला भजन, ईश्वर भजनाची एवढी आवड निर्माण होते की कुठेही भजन, कीर्तन, संकीर्तन, सत्संग सुरू झाला की जीव टाकून जावंसं वाटायला लागतं. त्याला जीव टाकून जातो तो. त्याला कुठे भजन सुरू झालं की त्याचे डोळे मिटले गेले की तो आपल्या परमात्म्या स्वरूपाचं, त्याच्या आवडत्या देवाचं स्मरण करत करत अश्रुधारा सुरू होतात. कंठ गदगद होतो, तो रडू लागतो, बेभान होतो आणि नाचायला लागतो, संकीर्तन करतो, वेडापिसा होतो. मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. तुकाराम महाराज. हे काय आहे? हेच वेदांताचं शास्त्र आहे. हेच हळूहळू हळू पुढचे एक 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 कोश पुढे पुढे भेदत जाणं. ईश्वराच्या भजनाची, संकीर्तनाची, सतत मंदिरात जावं, मंदिरात जावं, कीर्तनाचा आश्रय करावा, भजन कीर्तन करावं. मग ते व्यष्टी कीर्तन असेल, वैयक्तिक असेल, जपजाप्य, सामूहिक असेल, ते आवडायला लागतं. इतरांना तेही आवडत नाही. काय ते टाळ कुटत बसतायत, बंद करा जरा. आता मॅच बघतो IPLची किंवा आता टीव्हीच्या बातम्या बघतो जरा. आवडत नाही, तिडीक जाते डोक्यात. कोणी 4 लोक विष्णू बसली आजूबाजूला एकत्र की आवडत नाही ते. पण जे हळूहळू तिथं पोचतात मनोमय कोशात, त्यांना असं वाटतं आपण एकत्र जमूया, सत्संग करूया, सगळे एकत्र जमून काही ना काहीतरी करत राहू, परमेश्वराविषयीचं चिंतन करत राहू, नामसंकीर्तन करू, गुणसंकीर्तन करू, लीला संकीर्तन करू. त्यांची रंध्र रंध्र रोमांचित होतात आणि ते अतिशय ईश्वराच्या एका आसक्तीनं प्रेरित होऊन वेडेपिसे होऊन जातात. अशी वेडी माणसं फार वेगळी असतात, फार वेडी असतात. आणि ती खरी शहाणी असतात, जी देवासाठी वेडी होतात. ती त्यांचा मनोमय कोशाचा विस्तार झालेला असतो. तिथून त्यांची साधना सुरू असते. डोळे मिटावे, ध्यान स्थितीत बसावं, तल्लीन व्हावं, ध्यान करावं, जप करावा, उपासना करावी, अनुष्ठान करावं. अशा पद्धतीनं विचार ते मनोमय कोशामध्ये करायला लागतात. आणि मनोमय कोश झाल्यानंतर तिथं परिपक्वता आली की परमेश्वर कृपेनं, सद्गुरु कृपेनं थोडी पुढची स्थिती प्राप्त होते. ती म्हणजे विज्ञानमय कोशामध्ये तो जीव जातो. आणि विज्ञानमय कोशात गेल्यानंतर अखंड फक्त एकच त्याला ध्यास लागतो. आता त्याला काही बडबड करत बसावं, कुठले तरी ग्रंथ वाचावेत, कुठल्या तरी तीर्थयात्रा जाता फिरत बसावं, खूप काहीतरी करत बसावं, आता काही त्याला वाटत नाही. त्याला फक्त एकच वाटतं, विज्ञानमय कोशात. बघा, ज्ञान आणि विज्ञानाची चर्चा आपल्याकडे आधीपासून झाली आहे. तो ज्ञानमयो विज्ञानमयोसी, गणपती बाप्पाचं वर्णन करताना. विज्ञान या शब्दाचा अर्थ असा आहे की विशेष ज्ञानम यस्मात विज्ञान. विशेष ज्ञान व्हायला लागतं त्याला, की हे शरीर फिल्टर्ड व्हायला लागतो. की हे शरीर म्हणजे मी नव्हे, हे शरीर म्हणजे मी नव्हे, हा गोरा रंग, काळा रंग, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र म्हणजे मी नव्हे, मी या सगळ्याच्या पलीकडेच कोणीतरी आहे, असं चिंतन तो हळूहळू हळूहळू करायला लागतो. आणि मग त्याला कळायला लागतं की अरे, खूप पैसे बँकांमध्ये जे 20-30 लाख कमवले ना, ते म्हणजे मी नव्हे, मी काही अचिव्हमेंट नाही केली फार मोठी, मोठी मोठी मानपत्र मिळाली आणि ती मला मिळाली आणि घरात लावली आणि ती सर्टिफिकेट ठेवली, म्हणजे मी नव्हे. मी म्हणजे काळा गोरा नव्हे, मी म्हणजे मत्सर. तो मला असं बोलला, मग मी त्याला असं बोललो. अरे कधी संपणार? तो बोलला, कुत्रा आपल्याला चावला, पण आपण कुत्र्याला चावणं ही बातमी ठरू शकते. कुत्रा चावला ही बातमी नाही ठरू शकत. माणूस कुत्र्याला चावला तर बातमी ठरू शकते.
समोरचा मला काहीतरी अदवा तद्वा बोलला, पण मी साधक उपासक भगवत भक्त म्हणून घेतो आणि मी त्याला पुन्हा काहीतरी प्रत्युत्तर करतोय, हे जर घडत असेल तर माणूस कुत्र्याला चावला ही जशी बातमी ठरेल, तसं साधक आहे, उपासक आहे, भगवत भक्त आहे आणि तोच समोरच्या विषयी मात्सर्य भाव ठेवून आहे, चुकतोय काहीतरी. मग ती चूक त्याला कळायला लागते. विज्ञानमय कोश, तो विशिष्ट ज्ञानामध्ये जातो आणि त्याला कळतं की हे सगळं हळूहळू माझं गेलंच पाहिजे. मग तो एकच करतो की मी नेमका कोण आहे. कोहम कथमिदम जातम को वा कर्तास्य विद्यते उपादानम किमस्तीह विचार सोयमीदृशः. हा विचार डोळे मिटल्यानंतर सुद्धा त्याच्या डोळ्यात एकच विचार की मी म्हणजे शरीर नव्हे, मी म्हणजे देहात्मभाव नव्हे, पत्नी पुत्र मित्र आप्त इष्ट सगळे सोयरे हे सगळे म्हणजे नव्हे, माझं काही नव्हे. आमचे काही कीर्तनकार मंडळी भजन म्हणतात, त्याच्यामध्ये काही नश्वरतेचा, थोडक्यात नश्वरतेचं ज्ञान त्याला व्हायला लागतं आणि शाश्वताचा त्याचा ध्यास सुरू होतो. पुन्हा वाक्य सांगतो, नश्वरतेचं ज्ञान त्याला होतं आणि शाश्वताचा त्याचा अभ्यास सुरू होतो. शाश्वत काय ते मला आता पाहिजे, नश्वर मला नको, म्हणून तो धावपळ सुरू करतो. आमचे एक कीर्तनकार होते, ते नेहमी एक भजन म्हणायचे, तेवढं म्हणतो आणि थांबतो. जीवन पाण्याचा बुडबुडा, जीवन पाण्याचा बुडबुडा, जीवन पाण्याचा बुडबुडा, अथांग भरला या संसारी, सुख दुःखाचा घडा, सुख दुःखाचा घडा, जीवन पाण्याचा बुडबुडा. काय सुंदर शब्द आहे. सगळे सोय रे गणगोताचे, सगळे सोय रे गणगोताचे, म्हणतील माझा माझा, सगळे सोय रे गणगोताचे, म्हणतील माझा माझा. वा वा या यातच भुलुनी, वा वा या यातच भुलुनी, करिसी काळ हवाया, जीवन पाण्याचा बुडबुडा, अथांग भरला या संसारी, सुख दुःखाचा घडा, जीवन पाण्याचा बुडबुडा. आणखीन पण कडवी आहेत, पण आता म्हणण्याजोगी नाहीत. शब्दार्थानं आपल्या लक्षात आला असेल. वा वा छान छान, हो हो नाही नाही, ह्याच्यातच आयुष्य चाललंय. अथांग भरला या संसारी, सुख दुःखाचा घडा, जीवन पाण्याचा बुडबुडा. हे नश्वरतेचं ज्ञान त्या जीवाला विज्ञानमय कोशात होतं. तो शांत चित्तानं बसतो आणि तो म्हणतो, आता मला हे काही करायचं नाही. मूळ 1 करोड रुपये हातात मिळाल्यानंतर 100 रुपयाची काळजी करतो कोण? मुख्य माझ्या हातात मिळाल्यानंतर, आता मूळ निधान हाती सापडल्यानंतर एकदा कळलं की कट्ट्यावरच्या पादुका त्या माझं कल्याण करणार आहेत, एकदा कळलं गिरनारचे दत्त महाराज माझ्यावर कृपा करणार आहेत, एकदा कळलं बद्रिकाश्रमातला श्री नारायण माझ्यावर कृपा करेल, एकदा कळलं की भगवान दत्तात्रय माझ्यावर कृपा करतील, ते माझं डेस्टिनेशन आहे. मला तिथे पोचायचं आहे, गुरु शिखरावर गुरुचरणांपाशी जायचं आहे. कुठल्याही टप्प्यात न अडकता, आज गुरुवार आहे, गिरनारला जाऊया मानसदृष्ट्या. एक एक टप्पे सोडत मला इथे अडकून पडायचं नाही मधल्या पायऱ्यांवर. मला तिथे चढ उतार पुष्कळ आहेत. गिरनारला चढताना ठेराव पण पुष्कळ आहेत. मध्ये मध्ये सगळे सखे सोबती येतील, कोणी पाय दुखतील, कोणी थांबतील, कोणी मागे जातील, कोणी बरोबर येतील, कोणी पुढे आपली वाट बघत असतील. पुढच्यांची चिंता करायची नाही, जे सोडून गेले त्यांची काळजी करायची नाही. हातात काठी घ्यायची
कशाची? उपासनेची, साधनेची. आणि एक एक दोन दोन पायऱ्या हळूहळू हळू चढत चढत जायचं आहे. टार्गेट ते आहे, डेस्टिनेशन ते आहे, विज्ञानमय कोश. मला गुरु शिखरावरच्या गुरुचरणांचं दर्शन घ्यायचं आहे, तिथं पोचायचं आहे. आणि तिथे गेल्यावर जोरात ललकारी द्यायची आहे, जय गिरणारी असं म्हणायचं आहे. हे कळलं एकदा की नश्वराचे ज्ञान बाजूला, त्याला नश्वरतेचं ज्ञान कळतं, शाश्वताचं ज्ञान होतं, विज्ञानमय कोश पूर्ण होतो. आणि मग फक्त एकच चिंतन तो करतो की मी कोण आहे, कहा अहम, मला जे नेमकं करायला पाहिजे ते काय आहे, आणि जे मी नेमकं करायला पाहिजे ते करत नाही. हे आवरण छेदासाठी उपयोगी पडतं. जे दुसरं जे आवरण आहे ना, अभानापादक आवरण, ते अभानापादक आवरण जे आहे ते सद्गुरूंच्या, संतांच्या, सत्पुरुषांच्या सहवासात राहून हळूहळू हळूहळू नष्ट होतं. आणि मग त्याला कळतं की अरे, मला अंतर्मुख झालं पाहिजे. अंतर्मुखता आत्मस्वरूपी सुखकर शांतीची, ती जी खरी सुख, जे खरं सुख मिळतं, शांती मिळते, ती करोडो रुपये बँकेत असून मिळणार नाही, मोठ्या मोठ्या फ्लॅटमध्ये घरात राहून मिळणार नाही, बंगल्यात राहून मिळणार नाही, ऑडीमध्ये राहून मिळणार नाही, मोठ्या मोठ्या गाड्यात राहून मिळणार नाही. ते सुख संतांच्या चरणाशी मिळेल, त्यांनी सद्गुरूंनी सांगितलेल्या साधना केल्याने मिळेल. आणि म्हणून विज्ञानमय कोशात आत्मचिंतन त्याचं सुरू होतं. आणि त्यानंतरचा जो कोश आहे, तिथून आत एंटर केल्यानंतर मग एक कोश येतो, त्याचं नाव आहे आनंदमय कोश. तुकाराम महाराजांचे शब्द आठवतात का? आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग होय सर्व. फक्त आनंदाचीच अनुभूती त्या ठिकाणी राहते. आणि त्या आनंदाच्या ठिकाणी आत्मस्वरूप आहे. आत्मा हा सुखी नाही, दुःखी नाही. आत्म्याचं मूळ स्वरूप आनंद स्वरूप आहे. म्हणून तो कसा आहे? रंगावधूत महाराज म्हणतात गुजराती दत्तभावनेमध्ये, अंतरयामी सतचित सुख बहार सद्गुरु द्विभुज सुमुख. आतमध्ये तो सच्चित आनंद रूपानं नांदतो, इथंच हृदयामध्ये. आणि बाहेर मात्र तो द्विभुज रूपानं, चतुर्भुज रूपानं, षडभुज रूपानं दिसतो. आणि आतमध्ये तो सच्चित आनंद रूपानं नांदतो. त्या आनंदाची अनुभूती मिळते. आणि मग त्याची जी साधना होते ती अशी होते, सहज जे घडतंय ते साधनाच घडत जाते. त्याला निराळ्या काही निराळे एफर्ट्स करावे लागत नाही. बसला, डोळे मिटले की ध्यान. स्वामी स्वरूपानंदांचा अभंग सांगतो आपल्याला, बोले न ते होवो तुझे चिस्तवन. बोलतो ते त्याच बोलायला लागतो. बोले न ते होवो तुझे चिस्तवन, चिंती न ते होवो ध्यान तुझे. डोळे मिटले की तो दुसऱ्या कुठल्या हिरोईन त्याच्या डोळ्या पुढे येत नाही, कुठला सिनेमा त्याच्या डोळ्या पुढे येत नाही, कुठला खाद्यपदार्थ त्याच्या डोळ्या पुढे येत नाही. डोळे मिटले की त्याचं जे इष्टदैवत आहे त्याचंच त्याला एकतानता निर्माण होते. बोलतो ते त्याच्याविषयीच बोलतो, चिंतन करतो त्याचंच करतो. बोले न ते होवो तुझे चिस्तवन, चिंती न ते होवो ध्यान तुझे. हिंडेन ती होवो तुझं प्रदक्षिणा. जे हिंडेन ती परमेश्वरा, या पृथ्वी तलावर जे काही माझं फिरणं होईल ती तुला प्रदक्षिणाच आहे असं समज. कारण आत्मा आतच आहे ना, आत्मदेव बसलेला, त्याचा हा सगळा साध शृंगार चाललाय. हो, तिथंपर्यंत पोचायचं आहे आनंदमय कोशात. बाहेरच्या कोशामध्ये घेऊन काय करता? आतला खेळ, अंतरंग साधना झाली पाहिजे. बहिरंग साधना हळूहळू हळूहळू सुटत करत आधी माझे सद्गुरू फार छान वाक्य सांगतात. ते असं म्हणतात, साधन घेऊन साधना करणं आणि साधनांव्यतिरिक्त साधना करता येणं. म्हणजे ते आसन असलंच पाहिजे, दक्षिणेकडे तोंड आहे का उत्तरेकडे तोंड आहे, दर्भासन घातलं का रक्तासन घातलं का, मृगाजीन घेतलं का अमकं घेतलं, घोंगडं घेतलं का तमकं घेतलं, ती माळ रुद्राक्षाची घेतली का याची घेतली. आपण या गुरुचरित्र वाचायचं तर ह्या सगळ्या गोष्टीत अजून अडकून पडलोय. पण मला नृसिंह सरस्वतींची अटॅचमेंट कशी निर्माण होईल? नृसिंह सरस्वतींची एखादी लीला ती गुरुचरित्रातली वाचताना मी कसा ढसाढसा रडेन म्हणजे मुद्दाम नाही, मला त्या आपुलकीनं मी शेतकरीच आहे असं मला कधी वाटेल. मी काय म्हणूया, गुरुचरित्रातला तो साधा शेतकरी आहे तो मीच आहे असं मला कसं वाटेल. तो नामधारक ब्राह्मण मीच आहे असं मला कसं वाटेल. तो सायनदेव मीच आहे असं मला कसं वाटेल. भागवत वाचताना त्या भागवतातल्या प्रत्येक गोष्टी मी आहे. तो आयुराजा मी आहे. तो दत्त महात्म्यात तो आयु, यदू, परशुराम, राम, अलर्क मी आहे असं मला कधी वाटेल. ती कॅरेक्टर्स मी आहे असं मला कधी वाटेल. हे जेव्हा मला वाटायला लागेल आणि मी तळमळून त्यांच्याशी अटॅचमेंट होईल माझी जेव्हा खरी, तर खरं साधलं आपण अंतरंगातलं. म्हणून साधनं घेऊन जप, जाप्य, आसन, अमकं, सोळं, ओळं हे सगळं साधनं घेऊन साधना करायची. आणि नंतर हळूहळू असं वाटलं पाहिजे, अरे ह्याची सुद्धा काही आवश्यकता नाही.
बसलं की झालं काम. राम अपना काम करे, हम बैठे आराम. आता आम्ही निवांत बसलो. आता त्याचं तोच घेतोय. सहा अहम, हम सहा, सहा अहम. बस तोच करतोय सगळं. फिरतोय, ते तोच फिरतोय. खातोय, करीन भोजना नैवेद्य तो. आणि शेवटी स्वामी स्वरूपानंद म्हणाले, घडे जो व्यापार तीच तुझी पूजा. आता निराळी पूजा अर्चा काही नाही. जे जे शरीराचे घडणारे व्यापार आहेत, व्यापार म्हणजे कर्म, ते सगळी तुझीच पूजा आहे. होवो केशव राजा स्वामी म्हणे, बोले न ते होवो तुझेची सवना. आता हे मराठीत सांगितलं. हेच आद्य शंकराचार्यांनी मानस पूजेत म्हणलंय. त्याची सुरुवातच काय आहे पहा. बघा, हे संदर्भ काही लागतायत का. आत्मा त्वम गिरिजा मती सहचरात प्राणात शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण गिरो स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. ही सगळी तुझीच आराधना करू दे. आहेत की नाही संदर्भ तसेच्या तसे. म्हणून ह्या 5 कोशाच्या निवृत्तीनंतर आवरण दोष होतो. आता मल विक्षेप आवरणाविषयी सांगून झालं. एक भाग असा आहे की आवरण आणि विक्षेपाचा, त्याला रज्जू सर्प न्यायामध्ये सुद्धा वेदांत शास्त्रात वर्णन करून ठेवलंय की होती दोरी परंतु वाटला साप. आणि सापासारखंच वाटलं पण साप नव्हता. आणि लाईट गेल्यानंतर तो घाबरल्यानंतर तो जोरात साप 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 नाग नाग म्हणून ओरडायला लागला. ते नाग आहे, साप आहे, अशा कल्पनेनं जे कापरं भरलं अंगात, तो विक्षेप झाला. हल्ला तो. भीती वाटायला लागली. अरे अरे अरे, साप आहे, पाय लागला, चावेल मला. विक्षेप. पण होता का तो साप? 2 मिनिटांमध्ये लाईट आली आणि बघितलं, अरेच्या दोरीचा पीळ पडलाय, दोरी आहे इथं खाली. पण ती साप आहे असं वाटलं ना. पण त्या दरम्यान जो घाम आला, घाबरलो, ते काय आहे? ते खरं होतं. आत्ता हे ज्ञान झालं की तो साप नसून ती दोरी आहे. म्हणजे जे मूळचं स्वरूप आहे ते नसताना त्याला वेगळं मानणं, आणि ते वेगळं मानल्यानंतर त्याचं ज्ञान झाल्यानंतर मग शांतता मिळणं. तोपर्यंतचा काळात जी घाबरगुंडी झाली, जे घबराहट झाली, त्यामुळे जे काही कापरं अंगाला भरलं, घाम फुटला, ते काय आहे? तो विक्षेप आहे. म्हणून आवरण आणि विक्षेपामध्ये जो मूळचं दोरी असताना त्याला साप मानणं, हे त्याविषयीचं आवरण आहे. आणि नंतर ज्ञान जेव्हा झालं लाईट आल्यानंतर की अरे तो साप नसून ती दोरी आहे, रज्जू सर्प ज्ञान. हेच सोप्या भाषेत सांगितलं. दोरीच्या सापा भिवुनी भवा भेटी नाही जीवा शिवा अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे हरी भजना वीणका घालवू नको रे. हे काय? दोरीच्या सापा भिवुनी भवा भेटी नाही जीवा शिवा अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. विवेकाची धरुनी ओढ ऐसे बोलावे बोल आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे. सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती तेथे कैसी दिवस राती हे जे तया विण नेत्रपाती हालवू नको रे. हरिभजना वीण काळ घालवू नको रे. ते दोरीच्या सापा भिवुनी भवा भेटी नाही जीवा शिवा, हे रज्जू सर्प न्यायाचं उदाहरण सोहिरोबा पंडितात. या सगळ्याचं एकत्रित चिंतन आपण सगळे मिळून करूया. नेमका मल काय, आवरण काय, विक्षेप काय, याच्याविषयी आपण यथामती जाणण्याचा प्रयत्न केला. आचार्य म्हणाले, एते जीवंती येन व्यभरती पटवो येन सौभाग भाजः तम प्राणाधीशम अंतर्गत ममृत ममुम नैव मीमांसयंती. इथून पुढे आता नक्क करूया, इथून पुढे एक संकल्प करूया की मांसाची चर्चा नाही करायची. मीमांसा करायचीच असेल प्रथित मल ममी मांस मीमांस येह. आता जर चर्चाच करायची असेल तर शब्दज्ञानानं का होईना वेदांत शास्त्र जाणून घेऊया, अध्यात्माची आवड लावून घेऊया, धर्मग्रंथ वाचायला सुरुवात करूया. कुठंतरी एक एक कोश हळूहळू क्रॅक करत 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 आनंदमय कोशापर्यंत कसं जाता येईल तिथं जाण्याचा प्रवास करूया. आणि याच्याही पलीकडं, या 5 कोशाच्या पलीकडं आतमध्ये परमात्म तत्व अतिशय ठासून भरलंय. तोच आत्मा, तो परमात्मा. आपण आत्मा, तो परमात्मा. ती नेमकी काय गंमत आहे, उद्या निवृत्तीनाथ महाराजांचा अभंग आपल्याला सांगेन
की नामदेव महाराजांचा अभंग आपल्याला सांगेन की दिसायला द्वंद्व पण असायला एक, कसं एकरूपतेनं एकतानतेनं संत सत्पुरुष आत्मचिंतन करतात. उद्या आपण त्याच्यावरती चिंतन करूया. आणखीन निराळं काय सांगायचं आपल्याला, या 5 कोशांचा विचार करूया. फार दिवस बोलणार नाहीये, काळजी करू नका. खूप मोठं काही ताणणार नाहीये. उद्याचा दिवस, आज 10वा झाला, उद्या 11वा 12वा 13वा, 3-4 दिवस अजून पुढे ओळीने, उद्या परवा 13वा, 3 दिवस किंवा 4 दिवस निश्चितपणानं याविषयी चिंतन करूया. 5-7 दिवसाचं हे चिंतन दिवस कार्याच्या दरम्यान करावं अशी गुरु महाराजांची आज्ञा म्हणून हे चिंतन करून वाणीला विराम देईन. आज जितकं काही अल्पमतीनं वाटलं तेवढं आपल्यापुढे ठेवलं चिंतन. आमचे अतुल करपे यांनी हा प्रश्न विचारल्या कारणानं आवरण मल विक्षेप याच्यावरती यथामत शक्ती चर्चा झाली. तर हे आवरण, तो मल आणि विक्षेप चित्तातला दत्तकृपेने नष्ट व्हावा आणि आपण सगळेजण अंतर्मुख होऊन खरी साधना, अंतरंग साधना, बहिरंग साधना करतच राहूया, पण तिथून अंतरंग साधना खरी आपली सुरू व्हावी अशी प्रार्थना अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या चरणी आजच्या दिवशी गुरुवारी करतो. आपण सगळे क्षणभर थांबूया आणि प्रार्थना करूया की हे विश्व लवकरात लवकर या महामारीतून निर्मुक्त होऊ द्या आणि सगळं जग पुन्हा सुखी होऊन आनंद प्राप्त त्या जगाला होऊ द्या. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःखमाप्नुयात्. दुःखापासून निवृत्ती होऊ द्या आणि आनंदाची प्राप्ती सर्वत्रांना होऊ द्या अशी मंगलमय कामना करून वाणीला विराम देतो. उद्या 5:30 वाजता आपण पुनश्च एकदा भेटूया आणि उद्या संतांच्या नजरेतून अंतरंगाची साधना कशी होते, द्वंद्वात्मक जगात जगताना ते अद्वैत कसं साधतात याच्याविषयीची चर्चा उद्याच्या दिवशी पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. सगळ्यांना नमस्कार, शुभेच्छा, नारायण. धन्यवाद.